नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। येणाऱ्या आगामी काळामध्ये 28 सप्टेंबरला होत असणारी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये इतिहास हा विषय जेवढा महत्त्वाचा आहे त्याच विषयातला प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। कारण होतं काय, कारण हे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा अभ्यास करत असताना नेमका सोर्स कोणता वापरायचा आणि येणारे प्रश्नही नेमकं कोणत्या पुस्तकामधून येतात असा प्रश्न आपल्याला पडतो। मग काही जणांना सांगतात की एनसीईआरटी वगैरे वाचलं पाहिजे। मग आता मराठी मीडियमचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे एनसीईआरटी इंग्लिश आणि हिंदीमधून वाचत असताना त्या कन्सेप्टच क्लिअर होत नाहीत। त्यामुळे असे अनेक गोष्टीच्या अडचणी येत असताना जे 5 ते 6 असे बीट असतात प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरच्या, कधी 4, कधी 2, कधी 6 असे बीट असताना, म्हणजे असे प्रश्नाची संख्या असताना हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। कारण 4 प्रश्न किंवा 6 प्रश्न म्हणजे हे तुमचं मेरिट हे मागे पुढे करू शकतात। कारण ज्या विद्यार्थ्याचं 1 किंवा 2 मार्काने मेरिट म्हणजे लिस्टमधून आपलं नाव गायब झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यासाठी हे 1-2 मार्काचं महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे। किंवा एकंदरीत तुमचे मार्क वाढवण्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। कारण का 5 ते 6 क्वेश्चन बरोबर आहे म्हणजे 12 मार्काची त्यामध्ये भर पडल्यासारखं आहे। म्हणून या प्रश्नाकडे किंवा या प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी अडचण येतं की इतिहास या विषयामध्ये 15 पैकी मार्क राज्यसेवेसाठी खूप कमी येतात, त्यामध्ये 6, 7, 8, 9 पर्यंत मार्क येतात। कधीच 15 पैकी असे 12 मार्क, 13 मार्क, 14 मार्क पडण्याचे प्रमाण खूप तुलनेने कमी असतं। म्हणून प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत हा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे। म्हणून आपण प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत या 2 अतिशय महत्त्वाच्या घटकावर आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आलेले। तर अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे कुठला, तर प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत। आता या दोन्ही मध्ययुगीन आणि प्राचीन भारतामध्ये असं काही डिटेल मोठा कोणता ग्रंथ वगैरे वाचायची गरज आहे का, तर नाही। कारण प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावर जे 6वीचं पुस्तक आहे आपलं स्टेट बोर्डचं, त्या पुस्तकातले अतिशय महत्त्वाचे काही चॅप्टर्स आहेत, त्यावर आपण जर चर्चा केली त्यामध्ये बरेच प्रश्न हे जशाच तसे विचारलेले आपल्याला दिसून येतात। जसं की आता मागच्या वेळेस पाहिलेले आपल्याला की कोसल हे असेल किंवा त्याचबरोबर असेल की हडप्पा संस्कृतीमधील ही नाणी हे करण्यासाठी कोणता दगड वापरण्यात आला, सिंटेटाईट, हा आहे तसा शब्द या पाठ्यपुस्तकामध्ये होता। त्यामुळे पाठ्यपुस्तकामधले काही कन्सेप्ट असतात, पाठ्यपुस्तकामधले काही ज्या गोष्टी आहेत प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, हडप्पा संस्कृतीमध्ये विचारताना जोड्या लावला प्रश्न जो आहे की हडप्पा संस्कृती, कालीबंगन असेल, नंतर ढोलविरा असेल, अशा अनेक ठिकाणचे वगैरे उत्खनन झाल्यानंतर तिथं काय सापडलं ते जोड्या लावायला प्रश्न विचारू जाऊ शकलात वगैरे। त्यानंतर भारताचा नेपोलियन म्हणून कोणत्या राजाला ओळखलं जातं, असे प्रश्न वगैरे या ठिकाणी विचारले जातात। म्हणून त्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्याचा काळ असेल वगैरे, अकबराचा काळ असेल, त्यानंतर अशा गोष्टी विचारताना एकंदरीत मोगलाच्या काळापर्यंत हा मुघल हे करताना नंतर साऊथमधले संगम साहित्यामधले अतिशय महत्त्वाचे जे काही राजघराणे होऊन गेलेले आहेत, मग त्या राजघराण्याची चर्चा करताना किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही राष्ट्रकुटा होऊन गेले, यादव, घोयसाळ, चालुक्य ओके, जे महाराष्ट्राला रिलेट करतात अशा राजाबद्दल प्रश्न विचारले जातात वगैरे, की जसं की गाथा सप्तशी हा ग्रंथ कोणी लिहिला ओके, असा प्रश्न येऊन गेलेला आहे। त्यामुळे आपल्याला सर्व एकंदरीत या पुस्तकाची रचना, या पुस्तकामध्ये काय महत्त्वाचं आहे, कोणते ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, कोणते राजे होऊन गेले ओके, त्यांनी त्यांच्याबद्दल असलेली अतिशय चांगली माहिती या स्टेट बोर्डमधून येतं। म्हणून लक्षात ठेवा, स्टेट बोर्ड पास होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असतात। म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा एका व्हिडिओमधून तुम्हाला 6वीचं पुस्तकसुद्धा वाचण्याची आवश्यकता पडणार नाही, एवढी डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। तर आपण पाहूया की या 6वीच्या पुस्तकामधले एक चॅप्टर पहा। आता पहिला चॅप्टर आहे भारतीय उपखंड आणि इतिहास। तत्कालीन प्राचीन आणि मध्ययुगीन काळामधला भारताचा उपखंड कसा होता, त्या काळातील रचना कशी होती, भौगोलिक दृष्टिकोन काय होता, अशा एकंदरीत गोष्टीची चर्चा आपण या पहिल्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत। पण लक्षात ठेवा, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रगतीतील महत्त्वाच्या भूतकाळातील, आता हे व्याख्या वगैरे काही विचारणार नाही, कारण सर्व व्याख्या तुम्हाला माहित आहे, कारण आपण शालेय स्तरावर त्याचा अभ्यास करत नाही। त्यामुळे हा चॅप्टर मी हळूहळू फास्ट घेण्याचा प्रयत्न करतो ओके। इतिहासाचे 4 प्रमुख या ठिकाणी स्तंभ सांगलेले आहेत, काल, स्थान, समाज आणि युक्ती। हे आपल्याला रिटर्न जेव्हा लिहितो हे लक्षात ठेवा तुम्ही, कारण येणारी राज्यसेवाची परीक्षा आहे तुमची, जेव्हा 28 सप्टेंबरला पूर्व परीक्षेत तुम्ही पास व्हाल पेपर दिल्यानंतर, जेव्हा मुख्य परीक्षेला तुम्ही पात्र असणार आहात, तर पात्र होताना तुम्हाला मुख्य परीक्षा जेव्हा जाल तर ह्या वर्षीची मुख्य परीक्षा ही रिटर्न असणार आहे, म्हणजे लेखी राहणार आहे, जशी UPSCची आहे तशीच ही राहणार आहे। त्यामुळे यामध्ये बरेच वेळेसला मागच्या UPSCचा एक प्रश्न विचारून गेला होता की लिपी कशा डेव्हलप झाल्या भारतामधल्या, तर त्या इतिहासकालीन लिपीवर त्यावर प्रश्न विचारला जातो। जर तुम्हाला विचारण्यात आलं की बाबा इतिहासाचे प्रमुख असे कोणते स्तंभ आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगाच्या इतिहासाच्या कालखंडावर तुम्हाला प्रकाश टाकता येईल, असा जर एखादा प्रश्न आलाच तर तुम्हाला हे माहिती पण पाहिजे की बाबा जे 4 प्रमुख स्तंभ कुठले आहेत, तर काल,
स्थान आणि समाज आणि युक्ती ह्या गोष्टीवरूनच इतिहासाचं कालखंड आणि इतिहासाची तत्कालीन जी रचना होती ती आपल्याला कळून जातं. म्हणून हे 4 स्तंभ खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे पहा आता की भौगोलिक परिस्थिती आणि इतिहास. आता स्थान जो घटक आहे म्हणजे ज्या ठिकाणचं प्लेस होतं इतिहासातला तो प्लेस खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यानुसार भौगोलिक परिस्थिती ही कशी होती ती जुळवण्यात आलं होतं. इतिहास आणि भूगोल हे एकमेकांपासून अविभाज्य आहेत. पुढे पहा, इतिहासावर भौगोलिक परिस्थितीचा मोठा प्रभाव पडलेला आहे. लक्षात ठेवा, इतिहासाची रचनाच लक्षात ठेवा. इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर इतिहासावर त्या काळातली असलेली भौगोलिक जी परिस्थिती आहे ना त्याच्यावर त्याचा प्रभाव पडलेला आहे. त्याच्यानंतर इतिहासाची रचना आणि इतिहासातल्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत तर हे भौगोलिक दृष्टीला एकत्रित करण्यामुळं हे निर्माण झालेले आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. आता एखाद्या प्रदेशातील अन्न, वस्त्र, निवारा आणि व्यवसाय आणि एकंदरीत मानवी जीवन त्या प्रदेशातील भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतं. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ते प्रत्येक भौगोलिक दृष्टिकोनातून वेगळे वेगळे आहेत. म्हणजे काही ठिकाणी राहण्याची सुविधा वेगळी आहेत, काही राहण त्या म्हणजे तत्कालीन असो ना आता पण असो. अन्नाच्या जेवणाच करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. जसं साऊथमध्ये म्हणजे भाताचं प्रमाण त्याच्या जेवणामध्ये खूप असतं. आपल्यामध्ये नाश्त्यामध्ये जसं पोहे असतं तिथं ते इडली असतं वगैरे. अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या प्रत्येक गोष्टीच्या वेगवेगळ्या आहेत. हे का प्रिलिमला विचारत नाही तुम्हाला, प्रिलिमच्या दृष्टिकोनातून हे काही नाही महत्त्वाचं. ओके, पुढे आता डोंगराळ प्रदेशातील आणि सपाट प्रदेशातील जीवनशैलीमधील फरक आहे, हे लक्षात ठेवा. आता जीवनशैलीमध्ये तुम्हाला माहिती आहे डोंगराळमधली वेगळी आणि सपाट भागामध्ये वेगळं राहण्याचं प्रमाण आहे. कारण डोंगराळ भागामध्ये खूप विरळ स्वरूपामध्ये लोकवस्ती आढळून येतं कारण दुर्गम भाग असल्यामुळं. पण जर तुम्ही सपाट प्रदेश म्हणजे जिथं सुपीक प्रदेश वगैरे म्हणतो, जसं गंगेचं खोरा असेल, गंगेचा बाजूचा भाग असेल वगैरे, त्या प्रदेशातील जे काही लोक राहण्याची संख्या आहे ती मात्र तुलनेनं खूप जास्त आहे वगैरे लोकसंख्या तिथं. पुढे बघा, ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणात वगैरे काही सुविधा उपलब्ध असतात म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या पाणी असेल, ओके, त्या ठिकाणी मात्र लोकसंख्या ही तुलनेनं जास्त असते. ओके, पुढे परंतु पर्यावरणाची हानी आणि दुष्काळ, परकीय आक्रमण इत्यादीमुळे साधन संपत्ती कमी झाली आणि लोकांनी आपली वस्ती सोडावी लागली. म्हणजे ज्या ठिकाणची साधन संपत्त्या कमी होत गेल्या तिथं लोक आपला जो निवास आहे ते हळूहळू तिथून काय करत गेले, ते बदलत वगैरे गेले. हे आतापासूनच नाही, हे हडप्पा संस्कृती असेल किंवा अश्मयुगीन काळापासून असेल तेव्हापासूनची ही रचना इतिहासामध्ये ही अशा प्रकारची झालेली आहे. पुढे आता भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये बघा. भारत हा एक मोठा देश आहे. उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर. हे आपल्याला जिओग्राफी गोष्टी माहितीच आहेत आपल्याला. यावर काय प्रिलिमचा प्रश्न वगैरे काय असा काही फ्रेम वगैरे होणार नाही. पण हे लक्षात ठेवू द्या की आपल्या एक भौगोलिक दृष्टिकोन भारताच्या नकाशामध्ये या अशा पद्धतीची वगैरे काय केलेले आहे रचना आहे. आता भारताचा नकाशा आहे समजा, ओके, तर इकडे माहिती आहे तुम्हाला इथं अरबी समुद्र आहे, ओके, इथं अरबी समुद्र, त्याच्यानंतर पुन्हा हिंदी महासागर आणि इथं बंगालचा सागर आहे, त्याच्यानंतर पुन्हा इथं हिमालयाचा भाग आहे. हे अशा पद्धतीची भौगोलिक रचना वगैरे आहे. बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार. आता हे प्रश्न लक्षात ठेवा, हा प्रश्न राज्यसेवेला विचारून गेलेले. काय विचारून गेले पहा की बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेट आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की इथं समजा पश्चिम बंगाल आहे, ओके, बंगालच्या उपसागरात काय तर अंदमान निकोबार बेट आहे, अंदमान निकोबार बेट, ओके. असं जर समजा जोड्या लावायला वाक्य जर आलं तर तुम्हाला कळलं पाहिजे. आणि अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेट आहे, ओके. कुठलं? अरबी समुद्र, ओके. कोण आहे? लक्षद्वीप बेट, हे लक्षात ठेवा. वगळता भारताची भौगोलिक रचना ही सलग आहे. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश. आता ह्याच वर्षी मागच्या वर्षी राज्यसेवेला प्रश्न विचारून आला होता की भारताला भूसीमा सर्वाधिक जास्त कोणत्या देशासोबत लाभलेली आहे वगैरे, तर ते आपल्याला माहिती असली पाहिजे. सर्वाधिक जास्त भूसीमा कुठली आहे आणि समुद्रसीमा कोणत्या देशासोबत आपल्याला जास्त लागलेली आहे. आणि भारत हा उपखंड की कोणत्या कोणत्या देशाला आपली भूसीमा आहे, म्हणजे इकडे 6 आणि इकडे 7, हे असं आपल्याला लक्षात असली पाहिजे की 7 देशासोबत आहे का 8 देशासोबत आहे. हा भौगोलिक म्हणजे भूगोलाचा विषय झाला तरी पण लक्षात ठेवा. पुढे आता हिमालय ही भारताची मुख्य भौगोलिक रचना आहे आपली. कोणकोणती? हिमालय आहे, सिंधू गंगा ब्रह्मपुत्र नदीचा भाग आहे, थार वाळवंट आहे, दख्खनचं पठार, किनारपट्टीचा भाग आणि समुद्रातील बेट आहे. पाहता बघा, हा हिमालयाचा भाग, ओके. त्याच्यानंतर हे किनारपट्टीचा प्रदेश या साईडचा, दोन्ही साईडची किनारपट्टी आपली, ओके. ह्याला आपण पश्चिमेचा घाट वगैरे म्हटलं जातो, ओके. पश्चिम घाट. मागे MPSCला आणि राज्यसेवा UPSCला पण प्रश्न विचारण्यात आला होता कोणता, की जो पश्चिम घाट आहे ते एकूण किती राज्यातून जातो, एकूण किती राज्यामधून तो जातो असं विचारलेले,
ओके, अशा ऑप्शनवर प्रश्न विचारले, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना मॅप पण सोबत असणं खूप गरजेचं आहे, कारण ते समजलं पाहिजे आपल्याला वगैरे. त्याच्यानंतर पहा दख्खनचा पठार. ओके, त्याच्यानंतर हे थार वाळवंट, म्हणजे त्याला थर वाळवंट म्हणतात. ओके, भारताचं मोठा वाळवंट, महावाळवंट वगैरे असं म्हणतात हे. ओके, राजस्थान, गुजरात याच्यामधून तो वाळवंट वगैरे. नंतर समुद्रातील बेट ते आपल्याला वगैरे पाहिलेले आहे. पुढे आता हिमालयबद्दलची माहिती बघू. आता जॉग्राफीचा अभ्यास करताना हे तुम्हाला डिटेल वगैरे मिळणारच आहे, पण आपण भौगोलिकचा अभ्यास करतो म्हणून ते आपण लक्षात ठेवा. पहा आता हिमालय आपल्याला तुम्हाला दिसत असेल. हिंदुकुश आणि हिमालय पर्वतातील भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील बाजूस मध्य आशियातील वाळवंटापासून एक भक्कम भिंत तयार झालेली हिमालयाची, हे लक्षात ठेवा. आता जिओग्राफीचा अभ्यास करताना बरेच वेळेस तुम्हाला हे जी भूरचना आहेत ना इथल्या, हे क्रम सुद्धा विचारलेले आहे की शिवालिक टेकड्या, काराकोरम रांग. आता मागचा प्रश्न विचारलेला आहे की काराकोरम रांग ते शिवालिक टेकड्या. ओके, आता हे शिवालिक टेकड्या हे तुम्हाला जिओग्राफीच्या मॅपमध्ये आपल्याला तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात ठेवा बरं का, कारण ह्या गोष्टी याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत वगैरे. आता त्याच्यानंतर पहा हिंदुकुश पर्वतरांगामधील खैबर दर्या. आता खैबर खिंड आहे बरं काही, खैबर दर्या म्हणजे खैबर खिंड. ही जी खैबर खिंड आहे ह्याच खैबर खिंडीमधून बाबर भारतात आला होता. म्हणजे जे पूर्वीच्या काळामधले जेवढे आक्रमण भारतामध्ये झालेले आहेत तर ते खैबर खिंडीमधून झालेले आहेत. आताची जी खैबर खिंड आहे ना तीच तिच्या बाजूला मिनीमाटा नावाचा पास आहे. आता मिनीमाटा पास हा भारतातल्या 3 देशाला जुळतो. हा जिओग्राफीचा भाग आहे, लक्षात ठेवा मिनीमाटा. ओके, मिनीमाटा पास म्हणजे त्याला खिंड वगैरे आपण म्हणू शकतो. तर हा अफगाणिस्तान, ओके, पाक म्हणजे पाकिस्तान आणि भारत अशा देशासोबत जुळलेला आहे तो मिनीमाटा पास. त्यालाच आपण खैबर खिंडीत वगैरे म्हणतो वगैरे. बोलन दर्या, नंतर हीच खैबर खिंड आणि बोलन दर्यानंतर इंग्रज जेव्हा भारतात आले त्याच्यानंतर तिथं खूप रस्ते वगैरे चांगले करण्याचं काम त्यांनी केलेले आहे. ओके, त्याच्यानंतर हा मार्ग चीनपासून सुरू होणाऱ्या मध्य आशियातून आणि अरबी समुद्रात पोहोचणारा जो प्राचीन व्यापार आहे वगैरे की ज्याला आपण सिल्क रूट म्हणतो. लक्षात ठेवा सिल्क रूटचा इतिहास खूप आहे. सिल्क रूट हा कोणी तयार केला तर चायनाचा जो राजा होता, ओके, त्यांनी हे ते सिल्क रूट तयार केलं. त्याचं एक असं वैशिष्ट्य होतं की तो मध्य आशिया जो भाग आहे तर तो उत्तर युरोपाला जोडण्याचं काम करण्यासाठी वगैरे म्हणून तो काय करायचा, जोडण्याचा तो प्रयत्न वगैरे करायचा. म्हणून त्यांनी त्याचं काम वगैरे होतं की तो व्यापार जो आहे ना तो व्यापार युरोपापर्यंतचा नेण्याचा प्रयत्न वगैरे वगैरे होता. त्यामुळे तो सिल्क रूट तयार करण्यात आला. ओके, आणि भारतामधले जे भरपूर जे परकीय आक्रमण आहेत म्हणजे जे फॉरेन जे आक्रमण झालेले आहेत आजपर्यंत भारतामध्ये तर ते सर्व हे खैबर खिंडीमधून झालेले ते लक्षात ठेवा. पुढे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रामध्ये. आता जिओग्राफीला तुम्हाला प्रश्न हमखास विचारणे जाणते ह्या नदीवरचे, त्यामुळे ह्याचे या चांगला अभ्यास करा प्रिलिमसाठी. आता ब्रह्मपुत्रा नदी यावर्षी खूप चर्चेत आहे कारण चायनानं त्या ठिकाणी खूप मोठा डॅम बांधण्याचं प्रयोजन केलेलं आहे. कारण त्या डॅमचा इफेक्ट भारताच्या आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या किनारपट्टी सीमावर्ती भागावर पडणार आहे. म्हणून ते जलबॉम्ब असं त्याला वॉटर बॉम्ब असं वगैरे त्याची उद्घोषणा केलेली आहे. कारण एवढा मोठा डॅम बांधायचा नंतर अचानक ऑलरेडी पूर परिस्थिती निर्माण होते. कारण हे एवढं मोठी नदी आहे की जगातल्या सर्वात मोठ्या नदीपैकी एक नदी मानली जातं ब्रह्मपुत्रा. त्या ब्रह्मपुत्रा नदीचं जे पूर आल्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क असेल, तिची उपनदी असलेली मानस रिव्हर आहे, त्याचा इम्पॅक्ट वगैरे ह्या सर्व तिथल्या एकंदरीत जीवना वगैरे होत असतो. त्यामुळे त्याचा खूप मोठा वगैरे काय होतं नुकसान वगैरे आपल्याला वगैरे दिसून येते, लक्षात ठेवा. पुढे या प्रदेशातील सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा ह्या नद्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 28 सप्टेंबरला जो UPSCचा पूर्व परीक्षेचा पेपर होणार आहे तर नद्यावर प्रश्न विचारतात, त्यामुळे नद्या खूप महत्त्वाच्या आहेत. नद्या करून जातो अभ्यास करताना. ओके, पुढे हा प्रदेश पश्चिमेकडील सिंध, पंजाबपासून ते पूर्वेकडील बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्याच्या दरम्यानचा भाग दक्षिणेकडे निमुळता होत जातो. द्वीपकल्पाला पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला हे आताच माहिती सांगलेली आहे. ओके, हे जे दिसतं ना तुम्हाला ग्रीन, हे नदीचा हा तो तेवढा मधला भाग आहे वगैरे द्वीपकल्पाचा. भारतीय द्वीपकल्पाचा मोठा भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. लक्षात ठेवा दख्खनचं पठार. पुढे आता दख्खनचं पठार बघू आपण. तुम्हाला हे मॅपमध्ये दिसतं बघा, मालवा प्लॅटो, त्याच्यानंतर हे सर्व जिओग्राफीचा भाग आहे. आता मी काही सांगणार नाही, तुम्ही जिओग्राफीच्या लेक्चरमध्ये कळून जाईल. दख्खन पठार हा भारतीय द्वीपकल्पामध्ये मोडतो. उत्तरे म्हणजे विंध्य हे लक्षात ठेवा आणि सातपुडा पर्वतरांग आणि पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांगा याच्यामध्ये जुळतो. सह्याद्री पर्वतरांगामुळे पठार 2 विभागात जुळलेला आहे. लक्षात ठेवा जे सह्याद्रीचा पर्वत आहे त्याच्यामुळे पठार हे 2 भागामध्ये विभागण्यात घेण्यात आलेले आहे. विचारू शकतं. आता पश्चिम घाट आणि पूर्व घाट, ही जी साईड आहे ना ही पश्चिम घाट आहे आणि ही पूर्व घाट. ओके, पुढे पश्चिम घाटाचा शेवट कोकण किनार कर्नाटक मालबार प्रदेशामध्ये होतो इथं. ओके, त्याच्यानंतर पुढे
सुपीक प्रदेशामुळे कृषी संस्कृती तसेच मौर्य साम्राज्यानंतर अनेक लहान मोठी साम्राज्ये इथे उदयाला आली असं म्हटलं जातं। पुढे आता थर वाळवंट आपल्याला माहित आहे, थर वाळवंट म्हणजे आता सध्याचा जो राजस्थानचा भाग आहे तिथं हा थर वाळवंट आहे। आता कोणत्या कोणत्या राज्यात आहे ते महत्त्वाचं आहे बघा। थर वाळवंट हा राजस्थानामध्ये सर्वाधिक जास्त, हरियाणामध्ये हे, त्याच्यानंतर गुजरातमध्ये वगैरे अशा 3 भागामध्ये अतिशय पसरलेला आहे आणि पाकिस्तानमध्ये तो काही भागाप्रमाणामध्ये आज आहे। आता उत्तरेमध्ये सतलज नदी, आता ही लक्षात ठेवा, ही सतलज नदी आहे ना, जे 1960ला जो सिंधू करार झालेला आहे आपला, ओके, हे सिंधू करार करून जा यावर्षी, कारण कोणत्या नद्या भारताला नदीचं पाणी घेण्याचा हक्क आहे आणि कोणत्या नद्या पाकिस्तानला हक्क घेण्याचा आहे। कारण आता जे आपलं सिंदूर ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यानंतर आपण या नद्यावर खूप चर्चेत होतो, कारण नद्याचं पाणी अडवण्याचा प्रयत्न आपल्याकडे करण्यात आला, मग एकमेकावर हे दोषारोप करण्यात आले। त्यामुळे भारताला वाटेला आलेल्या नद्या कोणत्या आणि पाकिस्तानच्या वाटेला गेलेल्या कोणत्या नद्या यावर प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ते नद्या करून जा। पुढे हिमाचल प्रदेशामधून उगम पावणारी घग्गर नदी ही थार वाळवंटामध्ये मिळतं बरं का। ही घग्गर नदी आहे ना, ही थार वाळवंटामध्ये वगैरे मिळतं। पुढे समुद्र मार्गाचे महत्त्व, आता हडप्पा संस्कृतीच्या काळापासून समुद्र मार्गाचं खूप महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा। हे गोवा कालिकत जे बंदर आहे आणि इथं गुजरातचा जो भाग आहे इथून आपला व्यापार वगैरे होत होता, कुठे इकडे अरब कंट्रीमध्ये तत्कालीन काळामध्ये, इराण वगैरे, ओके। व्यापार संबंधातून इतर देशाची संस्कृतीची संबंध वगैरे होत होता, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे। हे सर्व जिओग्राफीचा भाग। भारतातील डोंगराळ आणि सपाट प्रदेशातील मानवी जीवन, आता डोंगराळ प्रदेश जो आहे ना, त्या डोंगराळ प्रदेशातील जो लोकांचं राहण्याचं हे आहे तो थोडं कष्टप्राय असतो, कारण बऱ्याच सोयीसुविधा वगैरे तिथं नसतात, त्यामुळे इतर सपाट भागाच्या तुलनेमध्ये तिथं थोडंसं जास्त प्रमाण वगैरे थोडंसं धोकादायक आहे। त्यांचा जो व्यवसाय आहे शिकारी वगैरे हे काय विचारत नाही। आता बघा हा यावर पण प्रश्न विचारत नसतात। आता दुसरा इतिहासाची साधनं, आता इतिहासाची साधनामध्ये पहा, इतिहासाची साधनं हे पण प्रश्न तुम्हाला विचारत नाही, पण आता ते स्टेट बोर्ड आपण सलग घेतोय त्यामुळे त्यामध्ये लक्षात ठेवा इतिहासाची साधने कोणकोणती असतात बघा। वस्तू, रचना, लेखी, नोंदी आणि लोककथा आणि लोककला या सर्व ज्या गोष्टी आहेत ना या इतिहासाच्या साधनेमध्ये येतात। या ह्याच्यावरूनच इतिहास तत्कालीन कसा होता, काय होता, याची रचना आपल्याला काय होतं ते करण्याचा प्रयत्न वगैरे त्यामध्ये करून येतो वगैरे, लक्षात ठेवा। पुढे आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत। काही शिलालेख, ओके, शिलालेख सापडले आहेत, ते शिलालेखाच्या रचनेवरून आता बघा लोककला, लोककृत्य किंवा लोककथाचे असतात ते आजही जिवंत आहेत, कारण ते आज जिवंत त्याच्यासाठी आहेत कारण ती संस्कृती आहे ना त्या काळातली तत्कालीनचं ते वर्णन करणाऱ्या ह्या गाथा आहेत, त्यामुळे लोककला, लोकगीतं, ओके, त्याच्यानंतर शिलालेख हे इतिहासाची ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या काळातल्या, ह्या त्या काळातली तुम्हाला माहिती मिळण्याचं एक सर्वात मोठं साधन म्हणजे ह्या गोष्टी आहेत। त्यामुळे ह्या गोष्टीमधूनच आपल्याला समजून जातं की इतिहासाची रचना कशी होती, तत्कालीन इतिहास कसा लिहिला गेला होता, ही इतिहासाची माहिती यामध्ये मिळण्याचं काम वगैरे मिळू शकतं। म्हणून चालीरीती, लोकसाहित्य, ऐतिहासिक दस्तावेज, म्हणून आपण जी बकर वगैरे असतं तर त्या बकरीमधून आपल्याला कळून जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा कसा होता, ओके। त्यामुळे बकरी खूप महत्त्वाचे असतात वगैरे, हे सर्व मिळून ही इतिहासाची साधने आहेत, ओके। आता हे पुढे आता इतिहासातील 3 प्रकार आहेत साधनाचे वगैरे। आता 3 कुठले, भौतिक साधनं, लेखी साधनं आणि मौखिक। भौतिक म्हणजे ती वस्तू वगैरे असतं त्यावर त्याला भौतिक म्हणतो। लेखी म्हणजे जी लिहून वगैरे ठेवण्यात आलेले आहेत काही गोष्टी तर त्याच्यावर आपल्याला ते कळून येतं। आणि मौखिक साधनं म्हणजे तोंडी एखादी की त्या गोष्टी घडलेल्या आहेत ते सांगून एकमेकाला पुढे नेणं, हे सुद्धा मौखिक साधनाचा भाग येतं। पुढे आता एक एक भौतिक साधनं, मौखिक साधनं हे त्याची व्याख्या वगैरे दिली आहेत, हे काही विचारत नाही। पुढे पहा, आता इथून पाहू, भारतीय इतिहासातील प्राचीन कालखंड हा अश्मयुगापासून ते 8व्या शतकापर्यंत मानला जातो। कितव्या शतकापासून, अश्मयुगापासून ते 8व्या शतकापर्यंत इथपर्यंत हा कालखंड मानला जातो। त्यावेळी त्याची लिपी विकसित झालेली नव्हती, त्यामुळे लिखित साधन स्रोत उपलब्ध नाहीत। बघा प्राचीन काळामध्ये ना लेखी उपलब्ध नव्हते, लिहून ठेवण्याची काही पद्धत, त्यामुळे तिथे काही साधन वगैरे नव्हतं। त्यामुळे पूर्वीची भाषा जी होती ना ती हावभावाची भाषा होती, किंवा झाडावर खाचा करून वगैरे ठेवायच्या, ती सुद्धा ही हावभावाची भाषा होती। त्यामधून ते एकमेकाचा काय करायचं, संवाद साधण्याचं काम वगैरे करायचे। परंतु इसवी सन 1500 पासूनच्या कालखंडाबाबत माहिती वेदकालीन साहित्यातून मिळतं। बघा जसं 1500च्या काळ पुढे निघून गेला, जे वेद लिहिण्यात आले होते त्या वेदामधून ही खरं तर लेखी स्वरूपातली माहिती पुढे उदयाला आली असं आपण म्हणू शकतो। पुढे
भौतिक साधनामध्ये वस्तू वगैरे असतात, दगडी शिलालेख, ओके, दानपत्र, हडप्पाकालीन जे शिक्के आहेत किंवा वेदकालीन साहित्य आहे, नंतर पुढे बौद्ध, नंतर जैन यांच्या जे काही ग्रंथ लिहिण्यात आले होते किंवा काही प्रवास वर्णन आहेत की बाहेर देशामधले काही प्रवासी भारतात आले होते, जसं की समजा चायनाचा प्रवासी आहे कोणता फायन असेल किंवा वांचुंग चुंग असेल, असे जे प्रवासी भारतात आले त्यांनी भारतात आल्यानंतर नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठामध्ये ते बरीच वर्षे राहिली आणि इथला ते अभ्यास केले आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना भारतातली जी असलेली संस्कृती, भारतातली शिक्षण पद्धत, तत्कालीन राजाचं वर्णन, लोकजीवन, हे सर्व वर्णन त्यांच्या ग्रंथात केलेले आहेत. आणि भारताचे जे काही बौद्ध ग्रंथ असतील, जैन ग्रंथ असतील, भारताचे बौद्ध सर्व ग्रंथ ते चायनाला घेऊन चायनामध्ये भाषांतर त्यांनी केलं आणि भारताचा बौद्ध धर्माचा प्रचार हे जगाच्या पातळीवर त्या काळापासून झालेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं पुढे पूर्वी वेद, जैन आणि बौद्ध साहित्य हे मौखिक स्वरूपात होते, पण ते आता लेखी स्वरूपामध्ये उपलब्ध वगैरे आहे. पुढे इतिहास लिहिताना घ्यायची काळजी. आता काय जेव्हा आपला इतिहास काही लिहित नाही आपण, त्यामुळे इतिहास लिहायची काय काळजी तुम्ही घेऊ नका. त्यामुळे ओके. पुढे प्राचीन भारतीय इतिहासाचे साधन स्रोत आता कुठले वस्तू रूपामध्ये कुठले असतात? ओके, बघा, रॉक पेंटिंग आहे, मातीची भांडी, ओके, मातीची मूर्ती आहेत, हे सर्व हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेले आहेत, हे सर्व गोष्टी. आता हे मणी आहेत, नंतर दागदागिने, शिल्प, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्र, या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, ह्या भौतिक साधनामध्ये उपलब्ध आहे. याच्यावरूनच आपल्याला इतिहास कळतो की तत्कालीन इतिहास हा कसा होता वगैरे. ओके, चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. पुढे आता स्ट्रक्चर म्हणजे बांधकामाच्या स्वरूपात काय आपल्याला सापडतं का, त्याच्याहून इतिहासाची रचना कळतं. म्हणजे त्यामध्ये केव असतील, घरं असतील, ओके, स्तूपा असतील, म्हणजे म्हणजे आपण बुद्ध विहारामध्ये गेल्यानंतर जी स्तूपा दिसते ना त्या पद्धतीची, लेणी असतात, रॉक पेंटिंग वगैरे, वेरूळ अजिंठाला कधी तुम्ही गेला असाल वगैरे, मंदिरं, चर्च, मशिदी आणि स्तंभ, ह्या सर्व गोष्टीवरून इतिहासाची जी साधनं आहेत त्या साधनाच्या या गोष्टीवरून आपल्याला इतिहास हा तत्कालीन कसा होता, मंदिराची रचना कशी केली जात होती, ओके, लेण्या का बांधण्यात आल्या होत्या, लेण्या ह्या कोणत्या काळात बांधल्या होत्या, हे सर्व गोष्टीची रचना आपल्याला कळतं. पुढे लेखी संवचनामध्ये आपल्याला कळून येतं की हडप्पा संस्कृतीमधले जे शिक्के होते त्या शिक्केवरून ते अजून ती लिपी समजायला तयार नाही, पण तू लेखीवरून कळून येतं. पुढे वैदिक साहित्य, मेसोपोटेमियन मातीच्या पट्ट्या, नंतर महाभारत, रामायणाच्या नंतर जैन, बौद्ध, शीख, नंतर ग्रीक. आता ग्रीक जेव्हा भारतात आले ना, म्हणजे कोण सम्राट अशोकासोबत, तेव्हा ते भारतात आल्यानंतर त्यांनी ग्रीक इतिहासकार भारतात आले होते. ओके, भारतात आल्यानंतर त्यांनी भारताच्या इतिहासा काही गोष्टी, त्यांनी भौगोलिक ऐतिहासिक गोष्टी, तत्कालीन गोष्टी घडलेल्या आहेत त्यांनी लिहून ठेवलेले आहेत ग्रीक इतिहासकाराने. म्हणून त्यांच्या इतिहासाच्या संदर्भ ग्रंथावरून भारताचा तत्कालीन परिस्थितीचा भाग कसा होता याचा आपल्याला अभ्यास वगैरे त्यामध्ये वगैरे कळून येतो वगैरे. पुढे भौतिक साधनं हे मौखिक वगैरे एकमेकाला नाही का ते कळून येतं. पुढे आता ही हडप्पा संस्कृती, आता हे हडप्पा संस्कृती आहे ना, हे MPSC साठी, राज्यसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे, हे लक्षात ठेवा. राज्यसेवेसाठी आता पहा, आता प्रश्न कसे विचारायचा. 1921ला पंजाबमधील रावी नदीच्या काठी, आता तुम्हाला इथंच प्रश्न तयार होतो की रावी नदी, हे लक्षात ठेवा. रावी नदी हडप्पा संस्कृती, रावी नदी ही हडप्पा संस्कृती. तुम्हाला जोड्या लावायला आला प्रश्न वगैरे तर माहीत पाहिजे रावी नदीवर. बघा, हडप्पा इथे प्रथम उत्खनन झालं म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती सुद्धा असं नाव देण्यात आले. लक्षात ठेवा. म्हणजे हडप्पा संस्कृती म्हणजे हडप्पा ही कोण्या नदीच्या काठी आहे तर ही रावी नदीच्या काठी आहे. लक्षात ठेवा. या संस्कृतीला सिंधू नदी सुद्धा म्हणतात. का, म्हणजे ही रावी नदी जी आहे ना, ही सिंधू नदीची उपनदी आहे, त्याला सिंधूचं खोरं सुद्धा म्हणतात. हे लक्षात ठेवा. सिंधू नदीची उपनदी आहे कोणती, रावी. पुढे कारण हडप्पा काल सारखीच अवशेष हे बाकीच्या ठिकाणी सुद्धा सापडण्यात आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. नाव बघा, मोहजदोडो, ढोलविरा, लोथल, त्याच्यानंतर कालीबंगन आणि दैमाबाद, सिंधू खोऱ्यात हे सर्व सापडले आहेत. जर तुम्हाला विचारलं की हडप्पाची लाईन जर आली त्याच्या म्हणजे पेपरमध्ये की हडप्पा संस्कृतीतील तत्कालीन असलेली जे साधनं आहेत किंवा जे स्थळं आहेत ते खालीलपैकी असे आहेत जर विचारलं तर तुम्हाला ते कळलं पाहिजे. ढोलविरा आहे, लोथल आहे, त्याचं कालीबंगन आहे, दैमाबाद आहे, सिंधू खोर आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. पुढे आता सर्व ठिकाणी हडप्पा संस्कृती समान वैशिष्ट्ये दिसून येतात. हे सर्व जे भाग पाहिलेले आपलं तर या बऱ्याच गोष्टीची ही कॉमन कंटेम्पररी वाटत होती. म्हणजे तिथले रस्ते समान वाटत होते बाजूच्या साईडला पण. म्हणजे ढोलविरामध्ये जी रचना आहे तीच आपल्याला हडप्पा इतर स्थळाच्या ठिकाणी सुद्धा दिसून येत होती. आता काय काय रचना, तिथली नगर रचना सेम वाटत होती. रस्ते, घरं बांधणी, ओके. नंतर ही बघा ड्रेनेज सिस्टीम त्या काळातली कशी होती, शिक्के, मातीची भांडी आणि अंत्यसंस्कार करण्याची पद्धत, या सर्व गोष्टी हडप्पा संस्कृतीमध्ये ज्या काय होती ते आता इतर सुद्धा बाबतीमध्ये समान होते. आता तिथली घर बांधण्याची रचना कशी आहे तर पहा. आता ती घर बांधण्याची
हडप्पा संस्कृतीतली घरं हे बांधकामं प्रामुख्याने भाजलेल्या विटांनी रचलेली होती, हे विचार लक्षात ठेवायला लागेल. कुठल्या विचारानं? भाजलेल्या विटानं वगैरे हे करण्यात आली होती, लक्षात ठेवा. बघा, भाजलेल्या विटा घरं. पुढे काही ठिकाणी न भाजलेल्या विटा आणि दगड याचाही वापर करण्यात आला होता, पण त्याचं काय होतं माहिती आहे का, ते प्रमाण कमी वगैरे होते, लक्षात ठेवा. प्रत्येक घर हे मोठं आणि प्रस्थित होतं. घरातील खोली ही मध्यवर्ती अंगणाच्या भोवती, म्हणजे आताची जी ग्रामीण भागातली जी घरं आहेत ना, ही जवळपास त्या पद्धतीचे घरं होते. प्रत्येक घरात विहीर आणि स्नानघर, जसं पुण्यामध्ये आजही वाडे जुने, त्या वाड्यामध्ये प्रत्येक वाड्यात एक विहीर असायची. म्हणजे ग्रामीण भागातही तसंच असायची की स्वतःची सेपरेट विहिरी असायची छोट्या काढण्यासाठी वगैरे. आज ग्रामीण भागात जर पाहिल्यानंतर तुम्ही मराठवाडा असेल, विदर्भ असेल, 400 आणि 500 फूट 600 फूट बोर मारल्यानंतर बोरवेल तरी पाणी लागत नाही. म्हणजे पाण्याची पातळी एवढी तुफान खाली गेलेली आहे. त्यामुळं पूर्वीच्या काळी वाड्यामध्ये पाणी असायचं, म्हणजे पाण्याची पातळी वर होती. आता दिवसेंदिवस क्लायमेट चेंजमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जाताना दिसून येतं, पण त्या काळामध्ये सुद्धा विहिरी होत्या, हे लक्षात ठेवा. पुढे उत्तम जलनिसारण, म्हणजे जे ड्रेनेज सिस्टीम होती ना त्या काळातली, त्यांची खूप सुंदर होती ड्रेनेज सिस्टीम, लक्षात ठेवा. त्या भाजलेल्या मातीच्या नळ्या वापरत होते आणि रस्त्यावर विटांनी बांधलेले झाकलेले होतं, लक्षात ठेवा. नाला जसा आताचा रस्त्यावर ओपन असल्यामुळं मुंबईमध्ये महानगरामध्ये माणसं नाल्यात पडून वाहून गेली, समजलं. म्हणजे ड्रेनेज सिस्टीम हे असं नुसतं ओपन करून माझ्या बाथरूमचं पाणी कोणाच्या अंगणात जावं अशा काही दृष्टिकोनातून ते काही बांधलेले नव्हते. ते प्रत्येक ड्रेनेजच्या ह्याच्यावर झाकण होतं त्यांचं, म्हणजे झाकून ठेवायचे. म्हणजे एवढी उत्तम ड्रेनेज सिस्टीम ही हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये होती, लक्षात ठेवा. रुंद आणि चौकोनी ग्रीड पद्धतीने आखलेलं होतं. घरं हे आयताकृती ब्लॉकमध्ये होते, लक्षात ठेवा. कसे होते? आयताकृती. हे असे प्रश्न विचारू शकतात बघा. आयत चौकोन वगैरे प्रश्नाला विचारू शकतं, पण आयताकृती होते. शहर 2 किंवा अधिक विभागामध्ये विभागला असल्याने प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र तटबंद्या होत्या. स्वतंत्र काय होत्या? त्यामध्ये तटबंद्या वगैरे होत्या, हे लक्षात ठेवा. आता पुढे सिक्के आणि भांडी कुठली कुठली होती बघा. आता प्रश्न हा राज्यसेवेचा प्रश्न आहे, UP येऊन विचारला बघा राज्यसेवेला. हा सिंटेट आहे, तुम्ही जुने पेपर काढून बघा. PYQ 2 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारून गेलेला आहे. काय विचारलेलं आहे की हडप्पामध्ये वापरलेले बहुतांशी सिक्के हे खालीलपैकी कोणत्या दगडापासून तयार करण्यात आलेले आहे, हे लक्षात ठेवा. हा PYQ प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. पुढे दगडापासून बनलेल्या चौकोनी आकाराचं होतं. या शिक्केवर वास्तविक काल्पनिक, बघा लक्षात ठेवा की वास्तविक होते, काल्पनिक चित्र होते, त्यावर प्राण्याचे तसेच माणसाचे चित्र होते. असे चित्र असलेले सिक्के तयार करण्यात आले होते. कोणत्या दगडापासून? सिंटेटाईट नावाच्या. सिक्केचा उपयोग शिक्का उमटण्यासाठी स्टॅम्प केला जात असे. उत्खननात मातीची अनेक प्रकारची भांडी सुद्धा हडप्पा संस्कृतीमध्ये सापडण्यात आली होती. मातीची अनेक प्रकारची भांडी सापडली. सिंटेटेड नावाचा जो दगड होता त्या दगडापासून सिक्के तयार करण्यात आले होते, हे लक्षात ठेवा. आणि त्या शिक्क्यावर काय कशाचे चित्र होते की वास्तविक चित्र होते, काल्पनिक चित्र होते आणि माणसाचे सुद्धा चित्र त्याच्यावर काढण्यात आले होते. पुढे भांडी लाल मातीपासून बनवलेली होती. कोणत्या मातीपासून बनवली होती? लाल मातीपासून बनवली होती. आणि त्यावर काळ्या रंगाचं नक्षीदार काम आणि आकृती काढण्यात आली होती. माती कशाची होती? लाल, म्हणजे लाल मातीपासून भांडी तयार करायची, पण त्यावर लाल मातीवर काळ्या कलरच्या म्हणजे नक्षीदार अशा उठावदार अशा काही चित्र वगैरे त्यामध्ये काढायचे. नक्षीकामामध्ये कशाचे चित्र असायचं? मासळीचे खवले, म्हणजे माशाचे जे खवले असतात ना, त्या खवलेच्या आकारामध्ये चित्र असायचे. एकमेकांमध्ये गुंतलेले वर्तुळं आणि पिंपळाचं पान यांचा समावेश असलेले ते नक्षीदार कामावर होते वापरायचे. मृत व्यक्तींना पुरताना त्याच्यासोबत त्याचे भांडे आणि वस्तू ठेवण्याची प्रथा आहे. आजही ग्रामीण भागात आहे बरं का. म्हणजे एखादा माणूस एक्सपायर झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्याच्यासोबत त्याला पुरण्याची प्रथा वगैरे आहे. काही प्रमाणात कमी आहे, पण ती आहे. पण ही हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा होती, कारण भांडी वगैरे त्याच्यासोबतच ते वगैरे टाकून देत होते वगैरे. पुढे आता तिथलं जे स्नानगृह आहे ना, ते स्नानगृह मोहोळजोडेमधलं हे खूप फेमस आहे, आपण चित्रामध्ये पाहत असतो आणि खूप मोठं आहे. पहा इथं मोठं स्नानगृह सापडलेलं आहे. 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर खोल एवढ्या पद्धतीचं त्या ठिकाणी बाथरूम वगैरे त्या ठिकाणचं सापडलेलं आहे. स्नानगृहाच्या आतील भागात पाणी झिरपू नये म्हणून भाजलेल्या विटाचं अस्तर लावलं होतं. लक्षात ठेवा, पाणी झिरपू नये म्हणून विटाचं, नंतर आपल्या बाथरूमचं पाणी दुसऱ्याच्या अंगणात गेल्यानंतर ग्रामीण भागात रोज भांडणे होतात. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाणी काढणं, टाकी साफ करणं, पुन्हा भरणं ही व्यवस्था सुद्धा त्यामध्ये करण्यात आली होती. आता पुढे हडप्पा संस्कृतीतील जीवन कसं होतं? शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. काय होता? शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता, शेती. ओके, शिकार करणे नाही. पुढे तिथं आता तुम्हाला विचारू जाऊ शकते प्रश्न की तिथे कोणकोणती पिकं घेतली जात होते हडप्पा संस्कृतीमधले. तर पिकं नावं लक्षात ठेवा: गहू, जव, नाचणी, वटाणे, तीळ, कडधान्य आणि कापूस.
ओके, हे लागवड केली जात होतं. हडप्पामधील कापूस विणून वस्त्र तयार करण्याचे कौशल्य सुद्धा माहीत होतं. बघा, हडप्पा संस्कृतीमधील लोकांना कापूस वगैरे त्याच्यापासून विणून कपडे कसं बनवलं जातं हे सुद्धा त्या काळामध्ये हडप्पा काळातील लोकांना त्यांचं कौशल्य वगैरे माहीत होतं. पुढे त्यांचा पोशाख भाऊ गुडघ्यापर्यंत वस्त्र आणि अंगावर वस्त्र असायचे. ओके, दागिने सोनं चांदी तांबे मौल्यवान दगड शंख आणि शिपले यापासून बनवले. म्हणजे आज जसा मानव आहे, आज जसे स्त्री वगैरे आपले दागदागिने घालतात, पुरुष जसे कपडे घालतो, तसेच हडप्पा संस्कृतीचे लोक वगैरे त्या काळात ते घालायचे. स्त्रिया खांद्यावर बांगड्या वगैरे घालायच्या वगैरे, बांगड्या वगैरे इथपर्यंत वगैरे बांगड्या घालायच्या. पुढे आता व्यापार कसा होता, कारण हडप्पा संस्कृती लोक ही विकसित लोक मानले जायचे, कारण हडप्पा संस्कृतीचा व्यापार हा जगाच्या अनेक देशासोबत त्यांचा व्यापार वगैरे होता. हडप्पावासी भारतातील आणि परदेशातील देशाचा व्यापार ते करत असेल. सिंधू खोरं आणि उच्च दर्जाच्या कापसासाठी प्रसिद्ध होतं. बघा, सिंधू खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस वगैरे उत्पन्न होत होता आणि ते कापूस उत्पन्न झाल्यानंतर शेजारील असलेल्या देशासोबत त्यांचा वगैरे व्यापार वगैरे होता. आता कापूस हा कुठे कुठे जायचा, तर मध्य आशिया, इजिप्त, दक्षिण युरोप आणि निर्यात यामध्ये केला जात होता. कुठे कुठे पहा, मध्य आशिया, इजिप्त आणि दक्षिण युरोपामध्ये या कापसाचा व्यापार वगैरे केला जात होता. इजिप्तला मुस्लिन कापड पुरवले जात होतं. बघा, मुस्लिन हा कापड पुरवले जात होतं इजिप्तला. हे चांदी जस्त आणि मौल्यवान रत्न माणिक देवदार लाकूड हे आयात केलं जात होतं. बघा, आयात काय केलं जात होतं, आपण चांदी घेतलं होतो, जस्त मौल्यवान रत्न माणिक आणि देवदार ह्या गोष्टी आपण लोक आयात करत होतो, म्हणजे त्या देशाकडून मागवत होतो आणि आपण कापसाचा व्यापार करत होतो. ओके, इजिप्त सोबत, दक्षिण युरोप सोबत आणि मध्य आशिया सोबत. आता लोथल हे प्रश्न विचारलेले आहे बघा राज्यसेवेला. लोथल इथे सापडलेल्या गोदीच्या अवशेषावरून अरबी समुद्रामार्ग व्यापार चालायचा. म्हणजे जी गोदी होती ना, गोदी म्हणजे जहाजासारखी, तर त्यामधून एक अंदाज आणला होता की इथं पूर्वीच्या काळामध्ये व्यापार चालायचा, म्हणून ते उत्खननामध्ये सापडण्यात आलं होतं. ओके, आणि नुसतं जलमार्गानेच व्यापार चालायचा नंतर भूमार्गाने सुद्धा व्यापार चालायचा, हे लक्षात ठेवा. पुढे आता पतनाची कारणं किंवा हडप्पा संस्कृती एवढी विकसित होताना ही नष्ट का झाली याची कारणं पण त्यांनी काही दिलेली आहेत. की वारंवार येणारा पूर, कारण नदी वगैरे तिथं असल्यामुळे सिंधू नदीचं खोरं त्याच्यामुळं आणि परकीय आक्रमणामुळे वसाहती उद्ध्वस्त करण्यात आल्या असं मानलं जातं. किंवा मान्सून कमी आल्यानं आणि नदीची पात्र कोरडी पडल्यानं तिथून लोक वगैरे कमी होण्याचं प्रमाण वगैरे वाढण्यात आलं होतं. भूकंप आणि समुद्र पातळीतील बदल या कारणानं हडप्पा संस्कृतीमध्ये बदल झालेले आहे असं मानलं जातं. लोक स्थलांतर करू लागले आणि शहरी नष्ट होऊ लागले असं मानलं जातं. पुढे पाहता आता वैदिक साहित्य खूप महत्त्वाचं आहे, कारण वैदिक साहित्यामध्ये आपल्याला तिथून लिहिण्याची सुरुवात वगैरे झाली असं इतिहासामध्ये मानलं जातं. आणि तेव्हापासून जसं आधी मौखिक स्वरूपामध्ये काही गोष्टी अवलंब होतात, तसं हे वेद काळातल्या ज्या गोष्टी आहेत ती तिथून लिहिण्याची प्रथा वगैरे सुरू झाली असं वगैरे त्या ठिकाणी मानलं जातं. वैदिक साहित्यातून निर्माण झालेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय असं मानलं जातं. पण आता वेद म्हणजे अनेक ऋषीनं लिहिलेली रचना होती, स्त्रियांनी देखील ऋचा लिहिलेल्या आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे वेदकाळामध्ये स्त्रिया सुद्धा लिहित होत्या वेद, हे लक्षात ठेवा. संस्कृतीमधील समृद्ध आणि विविध प्रकारचे साहित्य हे वैदिक काळातले सर्वात मोठं मानलं जातं. आता वैदिक साहित्यात खालील गोष्टीचा समावेश केला जातो. एकूण 4 वेद आहेत लक्षात ठेवा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे आजपर्यंत वेदावर कधी म्हणजे असं याच्यावर प्रश्न नाही पडलेला आहे, तरी लक्षात ठेवा. प्रामाण्य ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषद, रामायण आणि महाभारत हे सुद्धा महाकाव्य याच वेद काळामध्ये लिहिण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. पुढे एकूण 4 वेद आहेत लक्षात ठेवा, 4 वेद. कुठले कुठले? ऋग्वेद, त्याच्यानंतर पुढे यजुर्वेद, त्याच्यानंतर पुन्हा सामवेद आणि अथर्ववेद. आता या सामवेदामध्ये संगीताबद्दलची जास्त माहिती सांगलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता वेद आणि उपनिषद बघा. वेद ग्रंथांना संहिता असे पण म्हणतात. संहिता जर विचारलं तुम्हाला वेद ग्रंथामध्ये काय असेल तर ते संहिता वगैरे म्हणतात. वेद यांना श्रुती वगैरे असं म्हटलं जातं वगैरे, लक्षात ठेवा वेद यांना. पुढे ऋग्वेद संहिता बघा. प्रत्येक मंत्राला ऋचा म्हटलं जात होतं, प्रत्येक मंत्राला, आणि ऋचाचा संग्रह म्हणजे ऋग्वेद होय. पहा लक्षात ठेवा, जे ऋचा आहेत छोट्या छोट्या त्याच्यापासून त्यांनी ऋचाचा संग्रह झाल्यानंतर ते ऋग्वेद तयार झालं. पण लक्षात ठेवा तुम्ही ह्या ज्या रचना आहेत वगैरे तर यावरच खूप अतिशय महत्त्वाचं वगैरे भाग आपल्याला इथं स्टेट बोर्डमधले जे काही प्रश्न पडतात आणि जेव्हा एखाद्या प्रश्नावर ते वाद निर्माण होतो तेव्हा स्टेट बोर्डमधला जो काही कंटेंट आहे त्यालाच तो गृहीत धरला जातो, म्हणजे संदर्भ ग्रंथाला. म्हणून स्टेट बोर्ड हे खूप महत्त्वाचे आहे. पुढे यजुर्वेद संहिता, यात यज्ञ करताना म्हणायचे मंत्र आहेत. त्यामध्ये सामवेद संहिता बघा. ऋग्वेदी ऋचा हे ठराविक सौरलयीत कशा गायल्या जातात याचं मार्गदर्शन केलं जातं. कशामध्ये? सामवेदामध्ये. ओके, लयबद्ध म्हणजे संगीतबद्ध पद्धतीने बोललं जातं, त्याला सामवेद असं वगैरे म्हटलं जातं. पुढे आता अथर्ववेद.
हा ऋषी अथर्व याच्या नावावरून आहे. त्यात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला होता. संकट, रोग, उपाय, औषधी, वनस्पती माहिती आणि राजानं राज्य कसं चालवावं याची माहिती या अथर्व वेदामध्ये दिलेली आहे. आता अथर्व नावाचे ऋषी होते, त्यांनी हे त्यांच्या नावावरून पडण्यात आलं. पण या अथर्व वेदामध्ये माहिती कशाची दिलेली आहे, ते राजानं आपला राज्यकारभार कसा चालवावा याची यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर औषधी वनस्पतीची माहितीसुद्धा या अथर्व वेदामध्ये दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आता ब्राह्मण ग्रंथ, यज्ञक्रमात वेद मंत्राचा वापर कसा करावा हे ग्रंथ यामध्ये केलेले आहेत. आणि आरण्यक काय, आता आरण्यक यज्ञक्रमाची शुद्ध अंमलबजावणी कशी करावी याविषयीची माहिती यामध्ये दिलेली आहे, हे लक्षात ठेवा, हे आरण्यकमध्ये. पुढे उपनिषद, गुरुच्या पायाशी बसून मिळवलेले ज्ञान. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं माहिती आहे का, जिथं गुरु असायचे तिथं गुरुच्या आजूबाजूला बसून, जे गुरुकुल पद्धत म्हणतो त्या गुरुकुल पद्धतीसारखं हे गुरुच्या तिथंच राहून वगैरे ती गुरुविद्या घेण्याचं काम वगैरे त्यामध्ये करण्यात येत होतं. विश्वनिर्मिती, ईश्वराचे स्वरूप सारख्या गंभीर प्रश्नाची चर्चा ही उपनिषदामध्ये झालेली आहे. यज्ञात निसर्ग शक्तीचा अर्पण केलेली वस्तू म्हणजे हवी वगैरे, हवं वगैरे, ते काही महत्त्वाचं नाही. कुटुंब व्यवस्था व दैनंदिन जीवन बघा. कुटुंब, वैदिक काळात संयुक्त कुटुंब पद्धत होती, हे विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. कशी पद्धत होती, संयुक्त कुटुंब पद्धत होती, म्हणजे एकत्र राहायचे सर्व कुटुंब पद्धती. आता लग्न झाले की वेगळं राहतात. ओके, दोन भावामध्ये बरोबर दोन चुली होणार. ओके, आता पुढे ग्रहपती हा कुटुंब प्रमुख असायचा. कुटुंब हे पितृसत्ताक होतं, हे लक्षात ठेवा. ओके, पितृसत्ताक पद्धत होती, म्हणजे घरामध्ये पुरुषांना महत्त्व होतं. पुढे संयुक्त कुटुंब होतं. त्याच्यानंतर पुढे ग्रहपती हा त्यांचा घराचा प्रमुख राहायचा. ग्रहपती हा प्रमुख राहायचा. पुढे आता हे महत्त्वाचं, यावर प्रश्न विचारून गेलेला आहे, लक्षात ठेवा. हायलाईट करतो तुम्हाला, लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. कोणतं, लोपमुद्रा. आता पहा, या विदुषी म्हणजे लिहिणाऱ्या होता, काय नाव आहे त्यांचं, लोपा. ओके, त्यानंतर गार्गी. ओके, आणि मैत्री. यावर प्रश्न येऊन गेलेले आहे राज्यसेवेला, लक्षात ठेवा. म्हणून स्टेट बोर्ड खूप महत्त्वाचं आहे. नंतरच्या काळात स्त्रियावर बंधने लादण्यात आली, पण सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रिया हे वेद लिहायच्या. म्हणून ह्या ज्या स्त्रिया होत्या, 3 स्त्रिया, यांनी वेद लिहिलेले आहेत, वेदाच्या ऋचा लिहिलेल्या आहेत. ओके, म्हणून यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे राज्यसेवेला आता, त्यामुळे लक्षात ठेवा. परंतु नंतरच्या काळामध्ये की स्त्रियांवर बंधने टाकण्यात आली होती. ओके, पुढे दैनंदिन जीवन. लोक मातीच्या किंवा लाकडी घरामध्ये राहत असेल, घरांना ग्रह किंवा शाळा म्हणत असेल. गहू, ज्वारी, भात हे प्रमुख अन्न त्यांच्या जेवणामधलं होतं वेद काळामध्ये. ओके, कापूस आणि लोकर यांच्यापासून कपडे घालत, तसेच झाडाच्या सालीचे कपडे म्हणजे वल्कल्ले वापरत होते, लक्षात ठेवा. पुढे हार, मणी, सोन्याचे दागिने घालत. निष्क, यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे अगोदर. काय आहे तो, निष्क नावाचं सोन्याचं लाकीड चलन म्हणून पहा. निष्क हा चलन आहे, निष्क, यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे राज्यसेवेला. ओके, हा लॉकेट चलन म्हणून वापरला जात असेल. गाणी, वादवृद्ध, नृत्य, खेळ, मनोरंजनाची साधनं होते. वाद्य कोणकोणती होती, विणा, ओके, शंततंतू, टाळे, शंख आणि डमरू आणि मृदंग हे तत्कालीन वगैरे वाद्य वगैरे होती, लक्षात ठेवा. पुढे आता तिथला उद्योग आणि व्यवसाय कुठला होता, तर शेती आणि पशुपालन हे दोन्ही व्यवसाय होते. ओके, शेती आणि ह्या पशुपालन हा मुख्य व्यवसाय होता. त्याच्यानंतर शेतीमध्ये प्रगती झाली. बैल, नांगरणी आणि गाय देवण करण्यासाठी घोडे, रथासाठी वगैरे हे प्राणी जसं आता आपण पाहतो ना त्या पद्धतीचं वगैरे त्या काळामध्ये वापरलं जात होतं. पुढे त्याच्यानंतर श्रेणी उदयाला आली. आता लोक कामं करायला लागली ना, कामं करून व्यवसाय करायला लागली, त्याच्यानुसार श्रेणी ठरायला लागली कामाची, की ते जो माणूस जो काम करेल त्याच्यानुसार ती पद्धत डेव्हलप झाली. आणि त्याच्यानंतर पुढे श्रेणीचा उभे करण्यात आला. पुढे आता वर्णव्यवस्था बघा, ही खूप महत्त्वाची आहे. आता वर्णव्यवस्थेचा उदय इथं झाला. 4 वर्णव्यवस्था इथं या ठिकाणी होतं. आता पहा, हडप्पा संस्कृतीच्या अगोदर वेदकालामध्ये वगैरे की आता हे वेद खूप महत्त्वाच्यामध्ये आहेत. 4 वर्ण कुठले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता बघा, ब्राह्मणाने वेदाचं वाचन करणं, वेदाचं पठण करणं आणि वेदाचा प्रचार करण्याचं काम हे ब्राह्मणाकडे होतं. आता क्षत्रिय म्हणजे युद्ध वगैरे खेळणं, युद्धाच्या लढाया खेळणं, ओके, यांचं तेवढं काम होतं. त्याच्यानंतर वैश्य आणि नंतर शूद्र, या तिघाची सेवा करण्याचं काम म्हणजे शूद्र. ओके, पुढे सुरुवातीला व्यवसाय हा व्यवसायावर आधारित होते. आता पर्ण हे लक्षात ठेवा, ही जी वर्ण आहे ना, आता हे तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाईल, वर्णव्यवस्था किती हे होतं. वर्ण हे सुरुवातीला व्यवसाय जो माणूस करायचा त्या व्यवसायावरून
त्याची जात ठरायची, म्हणजे वर्ण ठरायचा. परंतु काळानुसार असं झालं की लोकांच्या जातीनुसार वर्ण ठरायला लागले. ओके, पुढे पुढे जातीनुसार. म्हणजे सुरुवातीला जर तुम्हाला विचारलं की वेदकाळाच्या मध्ये तर व्यवसाय जे होता ना त्या व्यवसायावरती वर्ण ठरायचे. ओके, आणि त्याच्यानंतर ही पुन्हा वर्ण व्यवस्था वगैरे त्याच्या पुढे झाली. नंतर पाहिजे दिलेले आहे वाक्य, नंतर जन्मावरून वर्ण ठरू लागले, त्यामुळे जातीय व्यवस्था असमानता वाढलेली आहे. लक्षात ठेवा. नंतर जो माणूस ज्या जातीत जन्माला तो किती जरी विद्वान असेल तर तो शूद्रच आहे अशी गणना वगैरे करण्यात आलेली आहे. ओके, त्यामुळं व्यवसायावरून न ठरता नंतरच्या काळामध्ये जातीवरून ती ठरण्यात आली. म्हणून भारताला जवळपास 2-2.5 हजार वर्षापासून ही जाती व्यवस्था ही भारतामध्ये तशीच प्रगतपणे राहिलेली आहे. लक्षात ठेवा. पण प्रश्न विचारला तर काय विचारू शकतो की सुरुवातीच्या काळात वर्ण व्यवस्था ही कशावर आधारित होती, तर कशावर आधारित होती, हे व्यवसायावर आधारित होती असं लक्षात ठेवायचं, जातीवर नाही. ओके, पुढे आता आश्रम वगैरे होते. 4 महत्त्वाचे आश्रम आहेत. 4 कुठले कुठले मानले जातात, 4 टप्पे. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे तिथे शिक्षणाचा काळ फक्त असायचा. गृहस्थ आश्रम म्हणजे संसार आणि सामाजिक जबाबदारी, त्याला गृहस्थ आश्रम वगैरे म्हणतात. ओके, आणि वानप्रस्थ आश्रम म्हणजे संसाराची जबाबदारी मुलांना सोपून आपण निवृत्त व्हायचं. म्हणजे म्हणतो ना की आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलांना आली की आता मुलांना ते कारभार वगैरे बघायचा घरचा. ओके, असं. पुढे आता संन्यास आश्रम. ओके, ध्यानधारणा आणि आत्मसन्मानासाठी संन्यास आश्रम वगैरे ते करायचे वगैरे. पुढे आता धार्मिक विचार बघा. वैदिक लोक सूर्य, पाऊस, नदी, वीज आणि वादळ अशा निसर्ग शक्तीची पूजा करायला लागले. म्हणजे वेद काळामध्ये काय होतं, ज्या ज्या निसर्गामध्ये अशा युनिक गोष्टी आहेत त्या गोष्टीला ते पूजा वगैरे पाठायचे. म्हणजे जसं की सूर्याची पूजा करायची, पाऊसाची पूजा करायची, वीज, वादळ या निसर्ग शक्तीच्या त्या पूजा करत. ओके, अग्नीत हवश्य अर्पण करून निसर्ग देवता प्रसन्न करण्याची विधी म्हणजे यज्ञ होय. बघा, यज्ञ त्या काळामध्ये होत होते वगैरे. नंतर तुम्हाला वेदनेचे खूप प्रकार वगैरे पाहायला मिळतील. ओके, सृष्टीतील सर्व गोष्टी एका ठराविक नियमाने ऋता चालवत होते वगैरे. धर्म म्हणजे निसर्गाने नियम पाळणे, अन्यथा आपत्ती येतात अशी त्या काळातली काही गोष्टी म्हणजे आख्यायिका वगैरे होतं. पुढे आता राजकीय व्यवस्था कशी होती यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, वैदिक काळात राजकीय व्यवस्था कशी होती की प्रत्येक गावाचा प्रमुख हा ग्रामणी असायचा. म्हणजे जसं सरपंच असतो ना आताचा, तसं तिथे कोण असायचा, ग्रामिणी. हे लक्षात ठेवा. हे कोण असायचा, ग्रामणी. आणि गावे मिळून विष होतं. आता लक्षात ठेवा, गाव मिळून कोण होतं, विष तयार होत होतं. म्हणजे गावे मिळून म्हणजे आता जसं तालुका आहे ना तसं ते गावे मिळून. पुढे बा, विष होत असे, त्याचा प्रमुख हा विषपती असायचा. म्हणजे याचा कोण प्रमुख असायचा, विषपती असायचा. जोड्या लावायला विचारू शकता, लक्षात ठेवा, विषपती. पुढे अनेक विष मिळून जनपद असायचा. आता हे विष जर झालं, आता विषाचं जनपद काय, विष म्हणजे हे विषपती झालं. आता विषाचं पुढे पुढे काय, जन म्हणजे जवळपास आपण त्याला आताचा काय म्हणू, जिल्हा वगैरे म्हणू. ओके, आता जनपद होत असं, आणि जनपदाचा प्रमुख हा राजा असायचा. म्हणजे जवळपास एक राज्य होतं की नाही, त्याचा हा प्रमुख कोणी असायचा. ते विचारू शकते, गावाचा प्रमुख कोण चालवायचा, तर ग्रामिणी होता. आणि ग्रामिणी झाला की पुढे गाव मिळून विष तयार व्हायचं, आणि त्या विष जे असायचा त्याचा प्रमुख कोण असायचा, तर विषपती असायचा. आणि विषपती पुढे विष मिळून जन व्हायचं, आणि जन हे जे आहे ना त्याचा हेड कोण असायचा, तर राजा असायचा. ओके, पुढे राजाला मदत करण्यासाठी अधिकारी असत. सेनापती आणि पुरोहित महत्वाचे वगैरे होते. भागदुगा, हे बघा विचारलेले आहे, भागदुगा. आता हे काय होतं, भागदूग हा याचं काम होतं की हा महसूल गोळा करायचा. म्हणजे जवळपास तलाठी आपला, हे लक्षात ठेवा. भागदूग म्हणजे किती पर्सेंटेज वगैरे आहे ना त्याला भागदूग म्हणायचे. तर तो काय व्हायचा, तो महसूल गोळा करण्याचा अधिकारी होता. लक्षात ठेवा, विचारू शकतं. सभा, समिती, विदत आणि जन या संस्थेमध्ये राज्यकारभारावर चर्चा होत होती आणि मार्गदर्शन करत होती. कशा कुठे, सभा, समिती आणि विदत आणि जन यामध्ये काय होती, राज्यकारभार कसा करायचा यावर चर्चा वगैरे होत होती, आणि राजाला मार्गदर्शन केलं जात होतं. पुढे आता बघा, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह कसे होते की प्राचीन काळात 2 धार्मिक प्रवाह खूप महत्त्वाचे होते. आता कोणकोणते बघा, वैदिक काळाच्या शेवटच्या टप्प्यातील समाज यज्ञाच्या लहानसा तपशिला पुजारी वर्गाला वगैरे महत्त्व देत होतं. ह्यावर काही प्रश्न विचारले जात नाहीत. वर्ण व्यवस्थेची बंधनं ही खूप कडक वगैरे होती त्या काळामध्ये. म्हणजे तुम्ही पिक्चर पाहिला असेल की वेद जरी एका शूद्रानं जरी ऐकलं तर ते कानामध्ये वगैरे शिसं वगैरे ओतलं जायचं. अशा प्रकारची गंभीर शिक्षा ही वेद काळामध्ये केली जात होती. म्हणून शूद्रांना कधी वेद पठण करण्याची संधी मिळाली नाही, कधी ऐकण्याची संधी मिळाली. जरी ऐकलं तरी ती कानामध्ये गरम गरम शिसं ओतलं जायचं की तू ऐकला का. ओके, अशा पद्धतीची कडक कडक शिस्त वगैरे त्या काळामध्ये होती. उपनिषद काळापासूनच धार्मिक विचारांना व्यापक क्षेत्र मिळू लागलं. त्यामुळे विशिष्ट देवदेवतीची उपासना आणि पंथ निर्माण व्हायला लागले. पुढे
आता हे काय विचारत नाही आपल्याला प्रिलिमसाठी. आता जैन धर्म बघू, यावर प्रश्न विचारू शकतात राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. जैन धर्म हा भारतातील एक प्राचीन धर्म आहे. ओके, अहिंसा या तत्वाला सर्वात मोठं महत्त्व दिलेलं आहे कोणा जैन धर्मामध्ये. आता जैन हा शब्द जीन या शब्दापासून तयार करण्यात आलेला आहे, हे काय विचारत नाही. ज्याचा अर्थ इंद्रियासी आणि वर्धमान महावीर यांना जीन म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. ज्याला केवळ ज्ञान प्राप्त होते त्याला तीर्थकार म्हणतात. एकूण त्याच्यामध्ये 24 तीर्थकार होऊन गेलेले आहेत बरं का, तीर्थकार एकूण 24 तीर्थकार होऊन गेलेले आहेत. पुढे वर्धमान महावीर, आता यांच्याबद्दलची माहिती पाहू आपण. वैशाली जवळील कुंडग्राम आहे, लक्षात ठेवा, कुंडग्राम. ओके, कुंडग्राम इथे त्यांचा जन्म झालेला आहे, वैशाली जवळ. त्यांचे वडील सिद्धार्थ आणि त्रिशला वगैरे होते. त्यांनी सर्व सुखसुविधा सोडून त्यांनी भारतभर भ्रमंती केली. घरामध्ये सर्व सुखसुविधा असताना सुद्धा भारतभर भ्रमण करून त्यांनी त्या अहिंसावर यांनी प्रवचन देण्याचं काम केलं. 12 वर्ष कठोर तप केल्यानंतर त्याला केवळ ज्ञान प्राप्त झालं. ओके, ते 24वे तीर्थकर म्हणून ओळखले जातात. कितवे? 24वे. आणि केवळ ज्ञान प्राप्त झालं. त्यांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ होतं, आईचं नाव त्रिशिला होतं. त्यांचा जन्म बिहारमधल्या वैशाली जवळच्या कुंडग्राम येथे झालेला आहे. कोणाचा? वर्धमान महावीरांचा. ओके, महावीरांचा उपदेश काय होतं की त्यांनी पंचमहाव्रत सांगलेले आहेत. काय सांगलेले आहेत? पंचमहाव्रत. काय काय सांगलेले? अहिंसा म्हणजे कोणाची पण हिंसा करू नये असं त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. सत्य माणसानं बोलावं, अस्तय्य, अपरिग्रह आणि ब्रह्मचारी, हे 5 त्यांनी पंचमहाव्रत सांगलेले आहेत. पेपरला प्रश्न विचारू येऊ शकतो एखाद्या वेळेस की वर्धमान महावीरांनी जे पंचमहाव्रत सांगलेले आहेत तर त्या यापैकी खालील कोणता नाही किंवा कोणते आहेत वगैरे असं विचारू शकते, लक्षात ठेवा. उत्तम चरित्रावर त्यांनी भर दिला. सर्व प्राणी मात्रावर दया करुणा दाखवावी असा त्यांनी उपदेश केलेला आहे. जगा आणि जगू दे हा विचार त्यांनी तत्कालीन मांडलेला आहे. त्यांनी त्रिरत्न सुद्धा सांगलेले आहेत. 3 रत्न कुठले लक्षात ठेवा? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र, हे त्रिरत्न सांगलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यांनी जाती व्यवस्था नाकारली आहे. म्हणजे बघा, वर्धमान महावीर त्या काळामध्ये जाती व्यवस्था नाकारलेली आहे. ओके, पुढे स्त्रियांनी तप आणि ज्ञानप्राप्ती आणि संन्यासाचा अधिकार त्या काळामध्ये दिला. म्हणजे ज्या स्त्रियांना सुरुवातीच्या काळात अधिकार होता वेद काळात, नंतरच्या काळात ते बंधन घालण्यात आले. ओके, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जैनांनी म्हणजे वर्धमान महावीरांनी स्त्रियांना सुद्धा महत्त्वाचा अधिकार वगैरे दिलेले आहे. आता पंचमहाव्रत पहा, एक एक आता पाहू. पंचमहाव्रत: अहिंसा, कोणत्याही सजीवाला त्रास न देणं. सत्य म्हणजे मन, वाणी आणि वर्तन हे सत्य पाळलं पाहिजे. आता अष्टय म्हणजे काय? परक्याची वस्तू न घेणे, म्हणजे चोरी न करणे, दुसऱ्यांचं वगैरे लुटून घेणं वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या नाही असं त्यांनी सांगलेलं आहे. आता अपरिग्रह म्हणजे काय? संपत्ती वस्तूचा संचय न करणं. आता जो माणूस हव्याच्या पोटी पैसा वस्तू वगैरे जमा करतो ते तेवढं करण्याचं प्रकार वगैरे करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आज जर पाहिलं तर भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत समाज कोण मानला जातो? तो जैन समाज. ओके, पुढे त्याच्यानंतर ब्रह्मचर्य, ओके, संयमी आणि जीवन जगणे वगैरे. पुढे त्रिरत्न कोणते कोणते आहे? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. आता दर्शन काय? महावीरांच्या तत्वज्ञानावर श्रद्धा ठेवणं, आणि ज्ञान म्हणजे त्याला शिकवणीचं ज्ञान देणं, आणि सम्यक चरित्र म्हणजे पंचमहाव्रताचं कठोर पालन करणं. जे आता मी पंचमहाव्रत सांगलेले आहे त्याचं कठोर पालन करणं ह्या ह्याच्यामध्ये वगैरे येतं. पुढे आता बौद्ध धर्म पहा. बौद्ध धर्म भारत आणि भारतभर आहे. यांचे संस्थापकीय कोण होते? हे गौतम बुद्ध वगैरे होते. पुढे गौतम बुद्ध पहा, यांचं मूळ नाव सिद्धार्थ होतं, लक्षात ठेवा. म्हणजे ओके, हे शाक्य काळातील होते. कोणत्या काळातले होते? शाक्य काळ, म्हणजे यांचं कुळ शाक्य काळातील. पुढे उपाय शोधण्यासाठी त्यांनी राजवाडा सोडला होता. म्हणजे मोठ्या राजपुत्र होते, मोठ्या राजवाड्याचे. बिहारमध्ये गया या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. कोण्या ठिकाणी झाली? गया या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी वाराणसी जवळील सारनाथ इथे पहिलं प्रवचन दिलं. हे पेपरला विचारू शकते. कुठं दिलं? सारनाथ. इथं त्यांनी पहिलं प्रवचन दिलं बघा, हे लक्षात ठेवा. सारनाथला धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणजे आपण पाळतो आता, ते धम्मचक्र परिवर्तन सुद्धा ते बौद्ध काळातील आहे, लक्षात ठेवा. बौद्धाचे उपदेश त्यांनी मानवी दुःख आणि याचे कारण आणि आर्य सत्य सांगलेले बघा. हे आर्य सत्य लक्षात ठेवा, हे सांगलेले कोणी? गौतम बुद्धांनी. दुःख का होतं माणसाला आणि त्या दुःखाचं कारण काय, आणि दुःख निरोध म्हणजे दुःख कसं दूर करता येतं, आणि मार्ग प्रतिपाद हे सांगण्याचं काम केलेलं आहे. त्याला अष्टांगिक मार्ग असं वगैरे म्हटलं जातं. पुढे आता त्यांनी पंचशील सांगलेले आहे बघा. आता पंचशील म्हणजे काय?
अहिंसा करू नये, चोरी करू नये, वाईट आचरण टाळावे, खोटे बोलू नये आणि मद्यपान करू नये म्हणजे दारू पिऊ नये. हे अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी पंचशीलमध्ये सांगलेले आहे. पुढे आता बौद्ध संघ. बुद्धाने आपल्या अनुयायांना संघ असं संघटित केलेले आहे, म्हणजे त्याच्या एकत्रित शब्दाला त्यांनी संघ असं म्हटलंय. संघात प्रवेश करणाऱ्या त्यांना भिक्षू म्हटलेले आहे, म्हणजे जे आपण भदंते भिंकू वगैरे म्हणतो ना, ते भिक्षू असं म्हटलेले आहे. स्त्रियासाठी त्यांनी भिक्षुनी संघ सुद्धा तयार केला. ह्याचा अर्थ त्यांनी स्त्री पुरुष समान असलेले तत्व बौद्ध हे तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसून येतं. ओके. पुढे त्यांच्या शिकवणीचा सार काय होता की बुद्धाने स्वातंत्र्य, समता आणि सहिष्णुता यांचा उपदेश दिला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारण्याचं ठरवले तेव्हा बाबासाहेबांना एका पत्रकारांना विचारले की तुम्ही जगामध्ये अनेक धर्म असताना सुद्धा बौद्ध धर्माची का निवड केली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की ज्या धर्मामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा अनेक गोष्टीचा उपदेश आहे, सर्वांना समान वागणूक आहे, अशा धर्म म्हणजे एकमेव धर्म आहे तो म्हणजे बौद्ध धर्म. म्हणून त्यांना असं सांगण्यात आलं होतं. म्हणून स्त्री पुरुष समान हक्काचं आहेत असं त्यांनी सांगितलं. मनुष्याची महानता ही जन्मावर नव्हे तर हे वर्तनावर ठरतं असा उपदेश बौद्ध तत्वज्ञानात दिलेला आहे. पहा, लक्षात ठेवा. म्हणजे ज्या वैदिक काळामध्ये माणसाच्या जन्मावरून त्याची जात आणि वर्णव्यवस्था ठरवण्यात येत होती, त्याच वर्णव्यवस्थेमध्ये आज तत्वज्ञान म्हणजे गौतम बुद्धाच्या पुढच्या काळामध्ये त्यांनी असं सांगितले की माणूस हा जन्मावरून नाही तर माणसाच्या कर्तृत्वावरून आणि वर्णनावरून त्याचं मोठं पण ठरतं असं बौद्ध तत्वज्ञानात त्यांनी सांगितलेले. ओके. प्रज्ञा, शील, त्याच्यानंतर करुणा आणि उपदेश अशा अनेक गोष्टी हे बौद्ध तत्वज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहेत. ओके. पुढे आता ज्यू धर्म. आता बघा, हे अजून हे बौद्ध धर्माबद्दलची माहिती आपल्याला पुढे पुढे कळणार आहे, कारण येणार आहे. कारण बौद्ध धर्मामध्ये पुढे अनेक राज्यांना बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्माचे 4 परिषदा झालेले आहेत. ओके. ते 4 परिषदा कोण्या राजाच्या काळात झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला पुढे येईल. पण आता जे स्टेट बोर्डमध्ये जसं चॅप्टर वाईज आहेत आपण ते पुढे घेतो. आता बौद्ध धर्म झाला की त्याच्यानंतर ज्यू लोकांचा धर्म. हे इसवी सन 1 ते 3 शतकात ज्यू लोक केरळमधील कोची येथे आले. एक धर्म एकेश्वरवाद सांगतो, देव एकच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? ज्यू लोकांचं. ओके. न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा आणि ज्ञानधर्म आणि आत्मसन्मान या गुणाचा उपदेश वगैरे करतो. जसं प्रत्येक धर्माचं जे प्रार्थना स्थळ असतं तसं ज्यू लोकांचं सुद्धा प्रार्थना स्थळ आहे. तर त्या प्रार्थना स्थळाचं नाव काय, तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता ते प्रार्थना स्थळाचं नाव काय तर आपण पाहू. त्यांच्या जे प्रार्थना स्थळाची जागा आहे त्याला काय म्हटलं जातं? सिनागॉग म्हटलं जातं. समजा आता प्रत्येक कसं की समजा आपल्या इथे हिंदू धर्मामध्ये काय म्हटलं जातं, हिंदू धर्मासाठी आता मंदिर वगैरे असतात आपले, बरोबर. जसं ख्रिश्चन धर्मासाठी काय असतं? ओके, चर्च असतं, बरोबर. आता बौद्ध धर्मासाठी काय असतं की प्रार्थना एकत्र जमण्याचं ठिकाण. तर प्रार्थना बौद्ध धर्मासाठी काय असतं एकत्र येऊन करण्याचं वगैरे, तर बौद्ध विहार असतं, बरोबर. हे असे मंदिरं हे असतात स्थळ. त्यामुळे जोड्याला लावला जर असा आला तर तुम्हाला कन्फ्यूज होणे की सिनागॉग हे कोणाचं? ज्यू लोकांचं आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे आता ख्रिश्चन धर्म पहा. ख्रिश्चन येशू ख्रिस्त यांनी स्थापन केलेला धर्म आहे, हा जगभर पसरलेला आहे. म्हणून जगातील सर्वाधिक जास्त लोकसंख्या ख्रिश्चन लोकांची आहे. ओके. येशूचं शिष्य हे संत थॉमसन होते. ओके. पुढे 1ल्या शतकामध्ये भारतात ते आले. केरळामध्ये त्यांनी पहिला चर्च उभा केला. म्हणून सर्वाधिक जास्त ख्रिश्चन लोकांची संख्या ही साऊथमध्ये केरळमध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके. देव एक आहे, तो सर्वशक्तिमान आहे, दयाळू आहे असा त्यांचा उपदेश होता वगैरे. येशू हे देवाचे पुत्र आहे, ते मानवाला वगैरे करतात. हे असे जवळपास प्रश्न विचारत नाही. बायबल हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. कोणता ग्रंथ आहे? बायबल. हा बायबल हा त्यांचा ग्रंथ आहे ख्रिश्चन समाज. पुढे आता इस्लाम धर्म. ख्रिश्चन धर्मानंतर सर्वाधिक जास्त संख्येचं जगात कोणाचे असेल तर ते इस्लाम धर्माचे. ओके. इस्लाम ही एकेश्वरवादी धर्म आहे. अल्लाह हा त्यांचा देव आहे आणि मोहम्मद पैगंबर हे त्यांचे दूत आहेत, म्हणजे प्रचारक असं मानलं जातात मोहम्मद पैगंबरांना. पैगंबरांनी दिलेला ओके अल्लाहचा संदेश कुराण या ग्रंथामध्ये. यांचा ग्रंथ कुठला? कुराण. हे लक्षात ठेवा ग्रंथाचे नावं. ओके. बौद्ध धर्माचा ग्रंथ कुठला? बौद्ध धर्म यांचा ग्रंथ कुठला? त्रिपिटक. कुठला? त्रिपिटक नावाचा ग्रंथ. हे ग्रंथ ठेवा, कारण जोड्या लावायला वगैरे विचारू शकतात. पुढे बघा, उपासनेचे ठिकाण कुठं काय असतं तर इथं मस्जिद असतं, तिथं जाऊन ते उपासना वगैरे ते करतात वगैरे. आता झोराष्ट्र धर्म म्हणजे फारसी धर्म. हा प्राचीन काळापासून फारसी आणि वैदिक लोकांमध्ये संबंध निर्माण करणारा झोराष्ट्र यांनी इराणमध्ये फार्स या प्रदेशामध्ये धर्म स्थापन केला. देव हा और मजदा पवित्र ग्रंथ यांचा अवेस्था आहे. कुठला आहे? अवेस्था. ओके. यांचा पवित्र ग्रंथ कुठला आहे तर हे अवेस्था वगैरे आहे यांचा धर्मग्रंथ पवित्र. हे लक्षात ठेवा वगैरे ते करून. ओके. त्याच्यानंतर पुढे ऋग्वेद आणि अवस्था यांची भाषा. ओके. भाषा हे साधर्म दाखवते. अग्नी आणि जल या तत्वांना महत्त्व दिले जातं. अग्नी मंदिराला
ओके, अगेरी असं वगैरे म्हटलं जातात. हे एवढं फार विचारलं जात नाही बरं, काही लक्षात ठेवा वगैरे, कारण हे म्हणजे आपल्या प्राचीन भारताचं नसतं. पुढे आता जनपद हे सर्वात महत्त्वाचं चॅप्टर आहे बरं का. जनपद हा MPSCच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा जनपद. आता पहा, जनपद काय, उत्तर भारतामध्ये वैदिक काळानंतर उदय आलेले लहान लहान जे राज्याला असेल त्याला जनपद म्हणतो. जे उत्तर भारतामध्ये वैदिक काळानंतर जी छोटी छोटी राज्य होती ती नंतर हळूहळू उदय आले, स्वतःचं स्वायत्ता दर्जा म्हणजे ऑटोनॉमस वगैरे घोषित करायला लागले, तेव्हा ते स्वतःची जे राज्य होते त्याला जनपद असं वगैरे म्हटलं जातं. आता वैदिक काळानंतर म्हणजे इसवी सन पूर्ण 1000 ते 600 पूर्व अफगाणिस्तानापासून उत्तर पश्चिम बिहार, बंगाल, ओडिसा, पूर्व तसेच महाराष्ट्र आणि दक्षिण देशापर्यंत अनेक राज्य वगैरे अस्तित्वात होती त्या काळातली. ही जनपद राजेशाही किंवा गणराज्य स्वरूपाची होती. हे पेपरला विचारू शकते की तुम्हाला विचारेल की जे काय आपलं जनपद आहेत तर ही जनपद 2 स्वरूपाची होती. कोणते 2 स्वरूपाची पद होती? एक राजेशाही होती, ओके, आणि दुसरी गणराज्य स्वरूपाची होती म्हणजे लोकशाही स्वरूपाची वगैरे होती. हे 2 प्रकार आहेत. विचारताना विचारेल की सर्व जनपद हे राजेशाही स्वरूपाची होती, तर नाही, 2 पद्धतीची होती, एक राजेशाही आणि दुसरं गणराज्य. काही जनपदामध्ये गणपरिषद म्हणजे सभा वगैरे असायची. नंतर काही मध्ये संतागर हे मानवाच्या ठिकाणी घेतली जात होतं, बरोबर, नावाच्या ठिकाणी, म्हणजे संतागर म्हणजे त्यांचं सभा घेण्याचं ठिकाण होतं, हे लक्षात ठेवा. प्रत्येक जनपदाची स्वतःची नाणी होती, हे लक्षात ठेवा, म्हणजे सेपरेट त्यांचं स्वतःचं काय होतं, नाणी होती. पुढे आता पहा, आता महाजनपद, आता इथे दिलेली आहे बघा महाजनपद सर्व वगैरे, हे लक्षात ठेवा. काही जनपद कालांतरानं सामर्थ्यवान झाली व काही आपली सीमा वाढवली, त्यांना महाजनपद म्हटले जातात. म्हणजे काय झालं, बाजूचं जिंकून घेतलंय, जिंकून घेतल्यानंतर 2 जनपद एकत्र आली आणि त्याच्यानंतर महाजनपद वगैरे निर्माण झाली. शेवटी महाजनपद ही कालांतराने खूप कमी प्रमाणामध्ये वगैरे झाली. नंतर 3-4च महाजनपद इतिहासामध्ये खूप नावाजलेली आणि नावारूपास आली वगैरे. पुढे पाहता, इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत अशा 16 महाजनपदाचं विशेष महत्त्व आहे. आता त्यामध्ये महत्त्वाचं बघा, कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही सर्वात मोठी महाजनपद आहे, ती लक्षात ठेवा. कुठली? कोसल, वत्स, अवधी आणि मगध. म्हणजे नंतर काय झालं माहिती आहे का, कोसलानी वस्त जिंकून घेऊन ट्रान्सफर केले, एकमेकात होत गेले आणि अशी राहिलेली आहे. आता महाजनपदे अधिक बलशाली होत गेली. पुढे कोसल, आता कोसल बद्दलची माहिती पाहू. हे महाजनपद आहे. कोसल हे राज्य हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे, लक्षात ठेवा, आणि त्याची राजधानी श्रावस्ती आहे. आता हे जोड्या लावायला तुम्हाला विचारलं जातील, लक्षात ठेवा. काय? कोसल, याची राजधानी कुठलं ठिकाण आहे? श्रावस्ती. हे राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरसाठी महत्त्वाचा, लक्षात ठेवा. कोसलाचा राजा प्रसेनजित, कोण होता राजा इथं? प्रसन्नजित, हा तिथला राजा होता, प्रसेनजित, हे लक्षात ठेवा. पुढे गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या समकालीन होता. म्हणजे गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीराचे जो काळ होता त्याच काळामध्ये हे राज्य तिथला महाजनपदाचा राज्य करत होता, हे लक्षात ठेवा. तिथं तो कुशाल, ओके, हा सेनापती होता, खूप मोठा सेनापती वगैरे होता, ओके, हा तिथला सेनापती वगैरे होता. नंतर कोसलचं राज्य मगधामध्ये विलीन झालं. हे कसं झालं माहिती आहे का, आता कोसल आहे, सुरुवातीला कोसल निर्माण झालं, पुढे ह्याचं मगधामध्ये निर्माण झालं. मगधामध्ये काय झालं, हे काय झालं, इन्व्हॉल्व झालं. पुढे आता वत्स पहा, वत्सची राजधानी, मॅप वगैरे बघू नका, फक्त लक्षात ठेवा कोण राजा होता आणि त्याची राजधानी कुठली होती हे लक्षात ठेवा. आता वत्सची राजधानी कौसंबी, नंतर कोसम वगैरे म्हटलं जातं, ही राजधानी आहे. यांची कुठली राजधानी आहे? कौसंबी, ही त्याची राजधानी आहे वत्सलची. बौद्ध साहित्य आणि संस्कृत नाटककार भास नावाचा यांच्या नाटकातून उदयन हा शूर राजाची माहिती मिळते. बघा लक्षात, यांच्या दरबारामध्ये म्हणजे यांच्या काळात भास नावाचा हा संस्कृत नाटककार आहे, ओके, नाटककार, आणि यांच्यामधून उदयन, आता हा राजा होता, कोण? उदयन हा राजा, की यांची माहिती मिळतं. वत्स हे उत्तम प्रतीचं कापसाचं वस्त्राकरता प्रसिद्ध होतं. बघा तिथं कापसाचं वस्त्र म्हणजे तिथं वेगवेगळ्या प्रकारची कामं कापसावरची ही केली जात होतं, म्हणून वत्स त्यासाठी प्रसिद्ध होतं. उदयनच्या राजाच्या मृत्यूनंतर म्हणजे हे मरण पावल्यानंतर वत्स आपले स्वातंत्र्य टिकू शकलं नाही आणि त्यामुळे काय झालं, अखेरीस अवंतीच्या राजानं ते वत्स जिंकून घेतलं. म्हणजे हा राजा एक्सपायर झाला की त्याच्यानंतर त्यांची उतरती कळा लागली आणि उतरत्या कळ्यानंतर पुढे काय झालं, या राजाचं जे राज्यसिंह आहे ते पूर्णच्या पूर्ण अवंतीच्या राजानं काय केलं, वत्स राज्याचं काय केलं, जिंकून घेतलं. ओके, पुढे आता अवंती पाहू, 3 नंबरचं अवंतीची राजधानी हे उज्जैन होतं. उज्जैन हे लक्षात ठेवा, उज्जैन हे शहर,
म्हणजे हे त्याचं राजधानीचं ठिकाण, जी एक प्रसिद्ध व्यापार केंद्र होतं. ओके, प्रदोक्त हा राजा होता. कोण होता? हा राजा होता तिथला. अवंतीचा सामर्थ्यवान राजा होता. हे प्रत्येक ठिकाणचे राजे लक्षात ठेवा, जोड्या लावाला, आणि तिथली राजधानी लक्षात ठेवा. ओके, हे पेपरला प्रश्न विचारू जाऊ शकतात. पुढे नंदीवर्धनाच्या काळात अवंतीचं मगध राज्यामध्ये निर्माण झालं. आता जो नंदीवर्धनचा शूरवीर राजा होता त्याचं काय झालं, यांनी ही जी अवंती आहे ती जिंकून घेतली आणि मगधाच्या अशा सामर्थ्यवान राजा म्हणजे जे जनपद होतं महाजनपद, त्या महाजनपदामध्ये यांना इन्व्हॉल्व करून घेतलं. कोणाच्या काळामध्ये? नंदीवर्धनाच्या काळामध्ये. पुढे आता मगध, हे मगध खूप महत्त्वाचे आहेत. आता मगध पहा, मगध हे राज्य गंगा आणि शोण नदीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेलं राज्य होतं. मगधाची राजधानी ही राजगृह होती, हे लक्षात ठेवा. कुठं होती? राजगृह. जी बौद्ध परिषद झाली होती ना ती राजगृहला झाली होती, हे लक्षात ठेवा. बौद्ध जी परिषद आहे गौतम बुद्धाची, सर्वात 4 परिषदा महत्त्वाच्या आहेत. जी 5वी श्रीलंकेमध्ये झाली त्याच्यातली सर्वात महत्त्वाची म्हणजे ही राजगृह आहे. इथं ही बौद्ध परिषद झाली होती. आता मगध बघू. मगधाचा राजा बिंबिसार, हे लक्षात ठेवा. कोणता राजा? बिंबिसार. हा बिंबिसार राजा होता. पुढे त्यांचा राजवाडा महागोविंद या वास्तू विशारदानं बांधलेले आहे. बघा, हे इंजिनियर होता खूप मोठा, काय नाव त्याचं? महागोविंद यांनी त्यांचा राजवाडा बांधलेला आहे. लक्षात ठेवा. कोणाचा? बिंबिसारचा. ओके, जीवक हा प्रसिद्ध वैदिक, म्हणजे हा जीवक हा तत्कालीन डॉक्टर म्हणजे वैद्य होता, तो बिंबिसारांच्या दरबारात होता. आता हे लक्षात ठेवतं की मगधाबद्दल काय महत्त्वाची गोष्ट आहे. मगधाची राजधानी कुठली होती? तर राजगृह ही मगधाची काय होती? राजधानी होती. तिथला मेन राजा कोण होता? हा बिंबिसार हा तिथला मेन राजा होता. मग बिंबिसार राजाच्या दरबारामध्ये महागोविंद नावाचा जो वास्तू विशारद आहे तो त्यांनी ही वास्तू मोठ्या प्रमाणात बांधलेली आहे राजवाडा. त्याच्यानंतर यांच्या दरबारामध्ये जीवक नावाचा हा एक वैद्य वगैरे त्या काळामध्ये होऊन गेला, ज्यांनी जीवक संहिता नावाची ही जी पुस्तक लिहिलेले आहे. ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळे आजार झाल्यानंतर त्यावर कोणते औषधोपचार घेतली पाहिजे अशी त्यांची एक संहिता आहे, त्यांनी ती लिहिलेली होती. तो असा वैद्य या दरबारामध्ये वगैरे होता. कोणाच्या? बिंबिसाराच्या. ओके, आता मगध झाले. आता मगध साम्राज्याचा उदय पहा. आता मगधाचा विस्तार राजा बिंबिसार यांनी केलेला आहे, लक्षात ठेवा. कोणी केला? बिंबिसार यांनी केला. त्यांचा मुलगा अजातशत्रू यांनी साम्राज्याचं आणखी वाढवलं. असं म्हटलं जातं की बिंबिसारला म्हणजे स्वतःच्याच बापाला अजातशत्रूनं मारलं होतं. अजातशत्रू हा बौद्धाचा समकालीन होता, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेले आहे. लक्षात ठेवा, इतिहासामध्ये अनेक जे राजे महाराजे होऊन गेले ना त्यांनी बौद्ध धर्म नाहीतर काय दुसरं जैन धर्म स्वीकारलेले आहेत. जसं चंद्रगुप्त II बौद्ध धर्म स्वीकारला, आपला जैन धर्म स्वीकारला होता. त्यामुळे असे अनेक महाराजे होऊन गेले आहेत राजे की ज्यांनी कोणता तरी धर्म स्वीकारला आहे का त्याला ते फॉलो करायचे. ओके, लक्षात ठेवा, यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या काळात मगधाच्या नवीन राजधानी पाटलीग्राम नंतर पाटलीपुत्र ही पायाभरणी झाली, हे लक्षात ठेवा. आता मला सांगा की यांचा संस्थापकीय राजा कोण होता? हा बिंबिसार. यांनी राजधानी कुठली स्थापन केली ती सुरुवातीला? राजगृह. यांच्या दरबारामध्ये कोण होता? जीवक नावाचा काय होता? वैद्य होता. आता एक एक माहिती पहा. जीवक होता. त्याच्यानंतर महागोविंद, हा महागोविंद कोण होता? यांनी जो वाडा बांधला राजवाडा, ते राजवाडा बांधणारा काय होता? वास्तू विशारद होता महागोविंद. हे बिंबिसाराबद्दलची काय झाली एकंदरीत माहिती झाली. आता त्यांचा मुलगा त्यांच्या गादीवर आला, पण त्यांनी राजधानी ती ठेवली नाही. ते कुठली राजधानी ठेवली? पाटलीग्राम, म्हणजे आताचं पटना असं म्हटलं जातं. ही पाटलीग्राम काय केली? त्यांची राजधानी वगैरे ठेवण्यात आलेली होती. पुढे आता पुढे पायाभरणी केली. शुशुनाग या राजानं संपूर्ण उत्तर भारत जवळपास मगधाच्या आगतिक आणलं. शुशुनाग हा राजा होता, हा शूरवीर होता. त्यांनी पूर्ण भारतभर त्यांनी राजा प्रस्थापित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मगधाचं. पुढे आता नंदवंश पहा. आता नंदवंशाने इसवी पूर्ण 364-324 या काळात मगधावर राज्य केलं. हा नंद राजाचं म्हणजे नंद घराणा आहे, लक्षात ठेवा. नंद घराणा, नंद डायनेस्टी ही नंतर उदयाला आली कोणाच्या? मगधाच्या नंतर, आणि पूर्ण मगध काबीज केले. ओके, नंदवंशाने. पुढे त्यांनी साम्राज्य चालवण्यासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणा उभा केली होती. पुढे त्यांनी माप आणि तोलमाप एक समान ठेवले होते वगैरे त्यांच्या काळामध्ये वगैरे. पुढे नंदाकडे 4 अंगाची सेना होती. त्यांच्याकडे पहा, नंद हे एवढे शूरवीर होते, त्यांच्यामुळे पायदळ होतं, घोडदळ होतं, त्याच्यानंतर रथदळ होतं आणि हत्तीदळ होतं. असा मोठा असा राजा असणारा हा नंद घराणं होतं, म्हणून त्यांनी मगधाला संपवलं. नंदाच्या काळात मगध हे प्राचीन भारतातील पहिले मोठे साम्राज्य होतं. ओके, हे महत्त्वाचं आहे. पुढे नंदवंशाचा अस्त कसा झाला पहा. नंदवंशातील शेवटचा राजा धनानंद, हे पेपरला विचारलेलं आहे, हा अतिशय लोभी आणि क्रूर होता वगैरे पहिलं. त्यामुळं प्रजा आणि असमाधानी होती. त्याच्यानंतर इसवी सन पूर्व
324 मध्ये चंद्रगुप्त मौर्य यांनी मगधावर आक्रमण केलं। बघा, चंद्रगुप्त मौर्यानं मगधावर आक्रमण केलं, ज्या मगधावर नंद घराणं राज्य करत होतं। त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्यानं पूर्ण मगध काबीज केलं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे नंद वंशाचा काय झालेला आहे, अस्त झालेला आहे आणि पुन्हा चंद्रगुप्त मौर्य घराणं पुन्हा जोमानं वाढायला लागलं। आता पहा माहिती पाहू। आता आपण जी पाहिली जनपद वैदिक उत्तर काळामध्ये हे उदयाला आलेले उत्तर भारतातील लहान राज्य होतं। याची व्याप्ती कुठे होती तर अफगाणिस्तान पश्चिम, बिहार, बंगाल, ओडिसा पूर्व आणि महाराष्ट्राचा दक्षिण भाग। ओके, जसं आपण आता त्या जनपदामध्ये एक जनपद आहे, लक्षात ठेवा, त्या जनपदाला आश्मक असं म्हटलं जातं, आश्मक। तर हे आश्मक जे आहे ना, ते आताचं आहे औरंगाबाद असं म्हटलं जातं। ओके, इतिहासामध्ये वगैरे तर इथं सुद्धा एक जनपद होतं असं वगैरे म्हटलं जातं। पुढे राज्य प्रकार बघा, राजेशाही होता आणि गणराज्य होता। मी तुम्हाला सांगितलेले आहे, तिथे सभा घेण्याचे काही ठिकाणं होते, त्याला गणपरिषद म्हणतात आणि त्याला संतागार सुद्धा म्हटलं जातं। ही व्याख्या लक्षात ठेवा, काय संतगर ही सभा घेण्याचं ठिकाण होतं, त्याला ते म्हणायचे। चलन प्रत्येक जनपदाचं स्वतंत्र बघा, जेवढे महाजनपद होते तेवढे प्रत्येक राज्याचं स्वतंत्र नाणं आणि स्वतंत्र त्यांचे काय होते नाणे वगैरे तयार करण्यात आली होती। पुढे महाजनपद, बलशाली झालेल्या सीमा विस्तार केलेल्या जनपदाला महाजनपद म्हणतात, कारण जे आधी जनपद असायचे ते आजूबाजूचं पूर्ण जनपद जिंकून घेतले की ते महाजनपदामध्ये ते कन्वर्ट वगैरे व्हायचे। यांची संख्या 6व्या शतकापर्यंत 16 महाजनपद होती। लक्षात ठेवा, किती 16, 6व्या शतकापर्यंत। महत्वाची जनपद कोसल, वत्से, अवंती आणि मगध, हे लक्षात ठेवा। हे प्रत्येक यांचं मी सांगलेलं आहे। यांचा राजा कोण होता तो सांगितला, यांची राजधानी कोण होती ती सांगितली, ही अशी माहिती वगैरे बघून घ्यायची। पुढे आता प्रमुख महाजनपद आणि तपशील पाहू आपण। पहा आता कोसल, यांची राजधानी पाहिली आपण श्रावस्ती होती। तिथला राजा कोण होता, प्रसेनजित होता। हा बौद्ध आणि महावीर यांचा समकालीन होता। ओके, पुढे आता हा याचं वैशिष्ट्य काय होतं, हा कुशल सेनापती होता, पण त्यांनी काय राज्य काय जास्त टिकू शकलं नाही, त्यांनी मगधामध्ये त्यांचं काय केलं, विलीन केलं। पुढे आता वत्स पाहू। वत्स हे कोसंबी म्हणजे कोसम ही त्याची राजधानी होती आणि उदयन हा त्यातला राजा होता, की त्यांनी भास जो नाटककार आहे, कोण नाटककार, भास, हा भास नाटककार आहे, यांनी त्यांच्या ज्या संस्कृत काय होतं नाटकं लिहिलेले आहेत त्यांच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। कापसाचा उत्तम वस्त्रासाठी ते प्रसिद्ध होतं, परंतु नंतर ते काही काळानंतर अवंतीच्या राजानं हे काय केलं, त्यांनी वत्सच काय केलं, जिंकून घेतलं। आता अवंती पाहू। अवंतीची राजधानी ही उज्जैन होती। लक्षात ठेवा, उज्जैनी म्हणतात त्याला, उज्जैन वगैरे होतं। इथला प्रदोक्त हा त्यांचा राजा होता। लक्षात ठेवा, जोड्या लावाला हमखास प्रश्न विचारणारे की ही कले महाजनपद देणार, तुम्हाला राजधानी देणार आणि प्रमुख तिथले राजे कोण होते हे जोड्या लावायला विचारणार। ही तिथली माहिती कमी विचारेल पण ही 100% विचारणार तुम्हाला। लक्षात ठेवा। पुढे मगध, राजगृह, पाटलीग्राम म्हणजे पाटलीपुत्र। आता इथे लक्षात ठेवा की इथला संस्थापकीय मगधाचा कोण होता तर हा बिंबिसार होता। यांचा मुलगा त्यांनी स्वतःच्याच बापाला मारला आणि अजातशत्रू हा गादीवर आला। त्याच्यानंतर हा अजातशत्रूनं यांनी त्यांची राजधानी राजगृह वगैरे ठेवली। ओके, पण या अजातशत्रूनं पाटलीपुत्र त्यांनी राजधानी बनवली, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर शिशुनाग हा खूप शूरवीर होता, त्यांनी भारतभर मगधाची राज्य काय केलं, प्रस्थापित करण्याचं काम वगैरे त्यांनी केलेले आहे। आता पहा, बिंबिसार विस्तार केला, अजातशत्रूने बौद्ध धर्म स्वीकारला होता। आता बिंबिसारांच्या दरबारात आपण एक एक्स्ट्रा माहिती पाहिलेली आहे की इथं जीवक नावाचा वैद्य त्यांच्या दरबारात होता, जीवक नावाचा कोण। त्याच्यानंतर महागोविंद, हा महागोविंद कोण होता तर हा महागोविंद वास्तुविशारद होता, वास्तुविशारद होता। आता यांनीच हा राजवाडा काय केलेला आहे, बांधलेला आहे, लक्षात ठेवा। पुढे आता बघा, आता नंदवंश आपण पाहिलेले आता नंदवंशाचं काय, याची राजधानी होती मगध, पाटलीपुत्र। त्याची उपलब्धी बघा, कार्यक्षम प्रशासन आणि माप तोलमाप एक समान होतं। 4 अंगाचं सेना त्यांच्याकडे होतं, म्हणजे प्रत्येक सेना घोडदळ होतं, हातीदळ होतं, अश्वदळ म्हणजे घोडे यांच्याकडे वगैरे होते। महत्व, भारतातील पहिलं मोठं साम्राज्य म्हणून ह्या नंद घराण्याला ओळखलं जातं। शेवटचा राजा धनानंद हा खूप लोभी वगैरे होता, क्रूर होता, म्हणून लोकांना ते आवडलं नाही, त्यामुळे यांचा वंश वगैरे झाला। पण त्यातही महत्त्वाचं म्हणजे इसवी पूर्व 324 मध्ये चंद्रगुप्त मौर्यानं या राज्यावर काय केलं, आक्रमण केलं आणि त्यांनी नंद वंशाचा काय केला, अस्त केला। पुढे
आता मौर्यकालीन भारत कसा होता पहा. आता परकीय आक्रमणं इसवी सन पूर्ण 6व्या शतकामध्ये इराणचा राजा सायरस यांनी मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं. इराणचा जो राजा होता सायरस यांनी एक मोठं राज्य निर्माण केलं. हे साम्राज्य उत्तर पश्चिम भारतापासून ते रोम आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलं होतं यांचं. हे काही विचारत नाही आपल्याला. पण त्याचा उत्तराधिकारी जो दारा होता, दारा त्यांनी साम्राज्य पंजाबपर्यंत वाढवलं होतं. कारण भारताचा त्या काळीला प्रदेश हा सुपीक वगैरे होता. त्यामुळे प्रत्येक जगातल्या अनेक राज्याची नजर ही भारताच्या भागावर होती वगैरे. ओके, पुढे आता ग्रीक सम्राट हे खूप महत्त्वाचं आहे. यावर प्रश्न विचारून गेलेले आहेत राज्यसेवेला. तरी आता त्याबद्दलची माहिती पाहू. हा ग्रीक सम्राट, त्याला सम्राट अलेक्झांडर म्हणतात, त्याला सिकंदर म्हणतात. भारतात त्याला सिकंदर म्हणतात, ग्रीकमध्ये त्याला अलेक्झांडर वगैरे म्हणतात. ज्यांनी जगाला जिंकण्याचं स्वप्न पाहिलं तो राजा, जगातला सर्वात श्रीमंत राजापैकी एक राजा, आणि त्याच्यामध्ये जगातील सर्वाधिक जास्त पायदळ आणि घोडदळ आणि हत्तीदळ ज्या राजाकडे सर्वाधिक जास्त होतं तो म्हणजे अलेक्झांडर, ज्याला भारतामध्ये सिकंदर म्हणतात. भारत जिंकण्यासाठी जेव्हा तो भारतात आला, तो भारतात आल्यानंतर भारतामध्ये पूर परिस्थिती म्हणजे नुकता तो पावसात आला होता आणि बियास नदीच्या कटावर थांबून तो भारत जिंकण्याचे स्वप्न पाहताना त्याला भारतामध्ये आजार जळला. त्याचं नाव आहे प्लेग नावाचा रोग झाला. सिकंदर असं म्हटलं जातं की त्या प्लेग रोगानंच भारतामधून तो गेला असं वगैरे म्हटलं जातं. ओके, इसवी सन पूर्व 326 मध्ये अलेक्झांडर यांनी भारताच्या उत्तर पश्चिम सीमेवर हे केलं. तक्षशिला इथं तो पोहोचला होता. त्यांनी भारतीय राजाचा प्रतिकार पराभूत करून पंजाबपर्यंत त्यांनी प्रगती केली वगैरे होती. पुढे त्यांनी सैनिकाला त्यांना अनेक अडचणी वगैरे यायला लागले म्हणून तिथंपर्यंत थांबून त्याला तो काय केला, तिथून तो माघारी फिरला. जिंकलेल्या प्रदेशाचं प्रशासन करण्यासाठी सत्रप, लक्षात ठेवा असं आहे ते सत्रप्त. आता हे काय सत्रप म्हणजे जे ग्रीक लोकांनी जिंकलेले त्या प्रदेशाला संत्रप वगैरे म्हणायचे, लक्षात ठेवा. पुढे तो बॅबिलॉन या ठिकाणी तो जाता जाता वगैरे ते मृत्यू झाला. ते बॅबिलॉन म्हणजे आताच इराणमधलं ठिकाण काहीतरी आहे ते. त्यांच्या मृत्यूनंतर सेलिकोस निकेटर हा बॅबिलॉनचा राजा झाला. सेलिकोस निकेटर हा बॅबिलॉनचा राजा झाला. पुढे भारत आणि ग्रीक संबंध कसे होते ते खूप महत्त्वाचे आहेत. भारत हा ग्रीक यांच्यातील व्यापार आणि संवाद हा खूप वाढलेला होता, खूप महत्त्वाचं. ग्रीक शिलालेखाचा भारतीय शिलालेखावर खूप प्रभाव पडलेला आहे. कारण गांधार जी शैली आहे, गांधार शैली ही ग्रीकची देणगी आहे, लक्षात ठेवा. गांधार शैली ही गांधार शैली. पुढे भारतीय राजाने ग्रीक पद्धतीची नाणी म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा जर नाणी कोणी पाडण्याचं श्रेय दिलं असेल तर ते ग्रीकाला जाते. नाणी म्हणजे ग्रीकासारखे नाणी पाडण्याचं काम आपण वगैरे केलेलं आहे ग्रीक लोकांसारखं. पुढे आता चंद्रगुप्त मौर्य बघा, मौर्य काळातला सर्वात शूरवीर राजा म्हणून चंद्रगुप्त वगैरे मौर्याला वगैरे ओळखलं जातं. आता चंद्रगुप्त मौर्याची माहिती पाहू. हा चंद्रगुप्त मौर्य यांनी धनानंदाचा शेवटचा जो क्रूर अंत करण्यात आला आणि त्याच्यानंतर मगधाचं मौर्य साम्राज्य काय केलं, त्यांनी संपुष्टात आणलं आणि मौर्य साम्राज्य काय केलं, त्यांनी स्थापन केलं. पुढे अवंती आणि सौराष्ट्र त्यांनी जिंकून घेतलं. त्यांनी ग्रीक राजा सेलिकोस निकेटर यांचा सुद्धा पराभव केला, लक्षात ठेवा. म्हणजे हा चंद्रगुप्त मौर्य एवढा शूरवीर होता. जो ग्रीक राजा होता सेलिकोस निकेटर की जो बॅबिलोनचा राजा झाला नंतर त्याला सुद्धा या चंद्रगुप्त मौर्यानं हरवलं. यांचा पराभव करून त्यांनी काबूल, हेरात आणि कंदार हे अफगाणिस्तानमधली ठिकाणं आहेत, लक्षात ठेवा. आत्ताच्या हे अफगाणिस्तानमधली ठिकाणं आहेत. इथंपर्यंत त्यांनी आपल्या राज्यामध्ये जोडलेले आहेत. सेलिकोसनं आपला दूत कोण, सेलिकोस हा जो हरल्यानंतर त्यांचं दूत जे मॅगस्थनीज आहे, लांब लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारून गेलेला आहे राज्यसेवेला. ओके, मॅगस्थनीज यांनी चंद्रगुप्तच्या दरबारामध्ये पाठवलं. म्हणजे संवाद साधण्यासाठी त्यांनी ह्या राजदूताला त्यांनी दरबारामध्ये पाठवले चंद्रगुप्ताच्या. त्यांचा मुलगा बिंदुसार, बिंबिसार नाही, लक्षात ठेवा. बिंदुसार हा गादीवर आला होता. कधी, बिंबुसारानंतर त्यांचा मुलगा सम्राट हा अशोक झाला होता. अशोक सम्राट ज्याला म्हणतो. तेव्हा ह्याची लक्षात ठेवायची क्रमवारी कशी आहे बा. चंद्रगुप्त मौर्य आणि ह्या बिंदुसार यांचं पोरग आणि यांचा मुलगा अशोक सम्राट, असा तो क्रम आहे, लक्षात ठेवा. पुढे सम्राट अशोक हा खूप शूरवीर राजा होते. आता याच्याबद्दलची माहिती पाहू. राजा होण्यापूर्वी त्यांनी अशोक यांनी तक्षशिला आणि उज्जैन या राज्याचा राज्यपाल होता, हे विचारलेलं, लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं असतं. तक्षशिला त्याच्यानंतर उज्जैन, ओके, या राज्याचा तो काय होता, राज्यपाल होते. कोण, सम्राट अशोक. पुढे
त्यांनी कलिंगावर आक्रमण करून विजय मिळवला। पण कलिंगाचं म्हणजे कलिंग म्हणजे आताचं ओडिशा राज्यातलं, ते कलिंगामध्ये एवढं मोठं महाभयंकर युद्ध झालं, त्याच्यानंतर त्याचं मन परिवर्तन झालं, तेव्हा ते शांततेचा मार्ग वगैरे त्यांनी स्वीकारला, कोणी सम्राट अशोकाने, कारण एवढं मोठा नरसंहार त्यांनी आयुष्यात कधी बघला नव्हता। त्यामुळं त्यांचे साम्राज्य उत्तर पश्चिमेस काबूलपासून दक्षिणेतील कर्नाटक आंध्र प्रदेश म्हणजे जवळपास त्या काळातला भारतातला सर्व भागावर त्यांचं काय होतं, राज्य वगैरे होतं। आता कलिंग युद्ध, कलिंग युद्धातील रक्तपात पाहून अशोक फारच व्यथित झाला, त्यांनी पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। त्यांना वाटलं की सत्य, अहिंसा, करुणा आणि क्षमा या सर्वात महत्त्वाची मूल्ये आहेत, म्हणून त्यांनी नंतर बौद्ध धर्माकडे वगैरे वळण्याचं काम वगैरे कोणी केलं, सम्राट अशोकाने केलेले आहे। पुढे धर्म प्रचारासाठी अशोकाचे कार्य किती महत्त्वाचे बघा। त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, कोणी, सम्राट अशोकाने। त्यांनी पाटलीपुत्र येथे तिसरी बौद्ध महासभा बनवली, हे लक्षात ठेवा। 4 एकूण बौद्ध परिषदा झालेल्या आहेत, किती बौद्ध, ओके, बौद्ध परिषद जे आहेत ना एकूण 4 झालेले आहेत इतिहासामध्ये, ओके। आता 4 पैकीची तिसरी बौद्ध परिषद होती, हे सम्राट अशोकाने काय केलेले, त्यांच्या काळात भरले। आता 4चे 4 सांगतो तुम्हाला बौद्ध परिषदा, बघा लक्षात ठेवा वगैरे। राजधानी ही टेक्निक आहे लक्षात ठेवायची, पण मी तुम्हाला सांगतो आता कसं। पहिलं जी धम्म परिषद झालेली आहे ती आहे राजगृहाला, ओके। त्याच्यानंतर दुसरी झाली वैशालीला, ओके। त्याच्यानंतर तिसरी झाली पाटलीपुत्रला, म्हणजे सम्राट अशोकाने घेतली, आणि चौथी झालेली आहे काश्मीरला, ओके। ही 4 बौद्ध परिषदा झालेल्या आहेत, हे लक्षात ठेवा। 2, 3 आणि ही 4, ही 4 बौद्ध परिषदा इतिहासामध्ये झालेल्या आहेत, ओके, हे लक्षात ठेवा। पुढे बघा, त्यांनी संपूर्ण साम्राज्यात स्तंभलेख आणि शिलालेख यांना उभारून प्रेम, सदाचार, सत्य, अहिंसा आणि प्राणी मात्रावर दया करा, म्हणजे ज्यांनी जे स्तंभ उभा केलेले आहेत त्या स्तंभावर माहिती निघाल्यानंतर असं केली, माहिती कळाली, कारण त्यांनी 3रा स्तंभ, 13वा, 14वा आणि 9वा अशा याच्यावर त्यांनी माहिती लिहिली, तर आता आढळून आली की त्यांनी प्राणी मात्रावर दया करा, तुम्ही जंगलामध्ये वनवा वगैरे पेटू नका, ओके। त्या अशा प्रकारची त्यांनी माहिती लोकांना देण्यासाठी वगैरे त्यांनी स्तंभ उभा केले होते। त्यांनी बौद्ध धर्म प्रचारासाठी भिक्षूंना पश्चिम आशिया आणि मध्य आशियामध्ये पाठवले। बघा, बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वतःच्या मुलांना मुलीला त्यांनी काय केलं होतं, महेंद्र यांना तो दक्षिणेमध्ये चायनाला पाठवला होता, कोणाला, श्रीलंकेमध्ये सुद्धा त्यांनी पाठवलं प्रचार करण्यासाठी, आणि दुसरीकडे त्यांनी पश्चिम आशिया आणि मध्य आशियामध्ये सुद्धा पाठवलं। पहा, त्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा, काय नाही संघमित्रा नाव आहे ते, ओके, संघमित्रा, हे स्वतःच्या मुलामुलींनी त्यांनी श्रीलंकेमध्ये पाठवलं बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी, ओके। पुढे जल कल्याणकारी कार्य काय काय केलं। अशोक प्रजनाच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असायचा राजा होता। मानव आणि प्राणीसाठी त्यांनी मोफत औषधोपचार सुरू केले होते, लक्षात ठेवा, ओके। रस्त्याच्या दुतर्फाच्या दोन्ही बाजूनं झाडे आणि धर्मशाळा उभारल्या होत्या। प्रवासासाठी विहिरी खोदल्या होत्या, म्हणजे जे लोक वाटसरू होते त्यांना ऊन लागू नये म्हणून त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी बांधली होती, हिरवीगार झाडी लावली होती, आणि त्या झाडाचं थंडगार सावलीमधून ते पुढे जात होते। पुढे त्यानंतर त्यांनी धर्मशाळा उभारल्या रात्रीच्या टाइमला मुक्काम करण्यासाठी। त्याच्यानंतर त्यांनी प्रवासासाठी विहिरी बांधल्या, ओके, पाण्यासाठी वगैरे। पुढे मोरेकालीन प्रशासन, साम्राज्याचे 4 विभागामध्ये विभाजन करण्यात आलं होतं। राजाचे जे मंत्री परिषद असेल त्यांना ते सल्ला देत होतं, जे मंत्री परिषद होतं दरबारामध्ये ते राजाला सल्ला देत होते। प्रशासनासाठी अधिकारी आणि कार्यक्षम गुप्तहेर यंत्रणा सुद्धा सम्राट अशोकाच्या दरबारामध्ये होती, हे लक्षात ठेवा। पुढे मोरेकालीन समाज जीवन कसं होतं, लोकांचं जीवन प्रामुख्याने शेतीवरच आधारित होतं। बघा, सम्राट म्हणजे मोरेकालीन जीवन जे आहे ना लोकांचं शेतीवर आधारित होतं। व्यापार आणि इतर व्यवसाय सुद्धा तेजीस होते। मोठ्या उद्योगामध्ये काच मातीची भांडी आणि जहाज बांधणी ही महत्त्वाची वगैरे मोरेकालात होती। लोक उत्साह, कुस्ती, रथशर्ती, पटाचे खेळ आणि अष्टपाद म्हणजे चेस, म्हणजे आत्ताचा बुद्धिबळ वगैरे म्हणतो, या अशा अनेक प्रकारचे खेळ वगैरे सुद्धा सम्राट अशोक म्हणजे मोरे काळामध्ये वगैरे घडून दिसत होते वगैरे, लक्षात ठेवा। पुढे कला आणि साहित्य, अशोकाच्या काळामध्ये शिळा, कोरीव, शिल्पकला हे विकसित झाल्या। जर भारताच्या इतिहासात सर्वाधिक जास्त शिल्पकला आणि स्तंभलेखन हे जास्त विकसित जर कोण्या काळात झालं असेल तर ते मोरे काळात झालेले, कारण याच काळामधले स्तंभ आजही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत वगैरे। असा एकमेव राजा होता की ज्यांनी आपल्या कार्याची परिचिती हे स्तंभलेखामधून लिहून ठेवून ते आज सुद्धा तागायत आहे, ते लक्षात असू दे, ओके। त्यांनी स्तंभ, स्तूपा आणि विहारे बांधलेली आहेत, हे लक्षात ठेवा। पुढे
सारनाथ येथील अशोक स्तंभावरचं धम्मचक्र हे भारताच्या राष्ट्रध्वजावरील मुख्य चिन्ह आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्मचक्र म्हणजे अशोक स्तंभावर जे स्थापन करण्यात आलेले इथे तुम्हाला चित्रात दिसत असेल तर ते राष्ट्रध्वजावरील मुख्य ह्याच्यावर दिलेले आहे. सारनाथाच्या अशोक स्तंभावरील सिंहस्तंभ हे भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे, लक्षात ठेवा. हे जे पाहिलेले तुम्ही ओके. पुढे बिहारमधील बाराबार हे बाराबार लेणी आहे बरं का, बार लेणी ही भारतातील सर्वात जुनी लेणी वास्तुकला ही अशोक सम्राटाच्या काळात बांधण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. पुढे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास का झाला, अंत का झाला एवढं शूरवीर असताना सुद्धा. अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. भारतामध्ये नवीन राज्य साम्राज्य वगैरे हे झालं आणि मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठं साम्राज्य म्हणून ओळखलं वगैरे जाऊ शकतं. ओके. पुढे आता मौर्य साम्राज्यानंतरची राज्य कोणती होती की मौर्य सम्राट संपले आणि त्याच्यानंतर आता कोणकोणती राज्य उदयाला आली तर शुंग डायनेस्टी उदयाला आली. बघा, सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा राज झाला. बृहदस्त्र हा शेवटचा मौर्य सम्राट होता. जसा नंद घराण्याचा कोण होता, धनानंद होता. ओके, तसंच हा मौर्य घराण्याचा बृहस्त्र हा शेवटचा मौर्य सम्राट होता. मौर्य सेनेचा जो सरसेनापती होता पुष्यमित्र शुंगा यांनी बंड केलं आणि त्यांनी आपल्याच राजाला मारलं आणि तो गादीवर येऊन बसला आणि त्यांनी स्वतःची एक डायनेस्टी म्हणजे स्वतःचं एक राजघराणं उभं केलं. त्या राजघराण्याचं नाव आहे शुंग डायनेस्टी आणि त्याचा संस्थापकीय अध्यक्ष आहे शुंग डायनेस्टीचा कोण आहे तर पुष्यमित्र शुंगा हा त्याचा सरसेनापती होता. कोणाचा, मौर्य काळातला. त्यांनी आपल्या राजाच्या विरोधात बंड केलं आणि स्वतःच राजा घोषित वगैरे स्वतःला केलं. आता पहा, इंडो ग्रीक राज्य उत्तर पश्चिम भारतात ग्रीक सम्राटांनी हे राज्य बनवलं होतं. कारण ग्रीक राजा जेव्हा येऊन गेला होता त्यांनी जे छोटी छोटी राज्य निर्माण केली होती त्यांचं जे प्रमुख वगैरे बनवले होते त्या प्रमुख सेनापतीला जो एरिया दिला होता त्याला सत्रप असं म्हणायचे. ओके. आता ते दोन्ही पाहू. पहा, मिनेंडर भारतातील साहित्यातील मिलिंद हा प्रसिद्ध होता, लक्षात ठेवा. या दोघांमधला संबंध झालेला आहे म्हणजे संभाषण वगैरे. आता बौद्ध भिक्षू नागसेन आणि यांच्यासोबत झालेल्या बौद्ध तत्वज्ञानावरील संवाद आहे तो मिलिंद पन्नो या ग्रंथात आहे, हे लक्षात ठेवा. काय नाव, मिलिंद. ओके, मिलिंद पन्नो नावाचा ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. ह्या ग्रंथामध्ये कशाचा उल्लेख आहे तर नागसेन आणि मिनेंडर यांच्यामध्ये जो बौद्ध तत्वज्ञानावर जी डिस्कशन झालेली आहे, जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेचा संवाद या ग्रंथामध्ये दिलेला आहे, लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर भारतामध्ये दुसरे प्रबळ आणि प्रमुख असे राजे उदयाला आले छोटी छोटी. त्याच्यामधले कुशाण आहेत. आता कुशाण राज्याची माहिती पाहू. मध्य आशियातील कुशाण जमातीने भारतावर आक्रमण करून उत्तर पश्चिम भारतामध्ये त्याने हे केलं. हे भारतातले काही राजे नव्हते, हे कुठून आले होते तर मध्य आशियातून आले. कुशाण राजाने बौद्ध आणि इतर भारतीय देवदूतीची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी, हे लक्षात ठेवा, सोन्याची नाणी पाडण्याची प्रथा, सोन्याची नाणी पाडण्याची प्रथा जर कोणी निर्माण केली भारतामध्ये सुरुवातीला तर कुशाणांनी केलेली आहे, लक्षात ठेवा. कुशाण राजांनी केलेली आहेत. आणि नाणे सर्वप्रथम कोणी केली तर ग्रीकांनी केली, लक्षात ठेवा. पुढे सम्राट कनिष्ठ हा एकमेव शूरवीर राजा होता, कनिष्ठ नावाचा. कनिष्ठ हा बलाढ्य आणि कुशल सम्राट होता कुशल राजाचा. त्यांचं साम्राज्य काबूलपासून वाराणसीपर्यंत पसरलं होतं, म्हणजे एवढा मोठा हा राजा होता. त्यांनी बौद्धाची चौथी परिषद, म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला जी चौथी परिषद आहे तर ती चौथी परिषद आहे कुशाण राजाने घेतलेली आहे जम्मू काश्मीरला. कुठं, जम्मू काश्मीरला चौथी. तिसरी कोणी केली, सम्राट अशोकाने केलेली. ओके. त्यांनी काश्मीरमध्ये कनिष्कपूर ही नवीन नगरी उभा केली होती, कनिष्कपूर. त्यांच्या दरबारामध्ये अश्वघोष नावाचा हा नाटककार तिथं वगैरे होते. त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत, ते सुद्धा विचारलेले पेपरला. त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे बौद्ध चरित्र आणि वर्जसूची नावाचे ग्रंथ लिहिले आहेत, लक्षात ठेवा. कोणी, अश्वघोषनं. आणि हा अश्वघोष कोण होता तर ते त्यांच्या राजदरबारामध्ये राजाश्रयाला होता. ओके. त्यानंतर वैद्य चरक हा प्रसिद्ध कोण होता, वैद्य होता. आणि कोणाच्या दरबारामध्ये होता तर यांच्या दरबारात होते. चरक कोणाच्या, कुशाणाच्या दरबारामध्ये. आणि अगोदर मी तुम्हाला एकदा सांगितलेली आहे कोण, जीवक नावाचा, हे कोणाच्या दरबारात होता तर हा बिंबिसाराच्या दरबारामध्ये होता, लक्षात ठेवा. आणि हे वैद्य चरक हे कोणाच्या दरबारात होते तर हे कुशाणाच्या दरबारात होते. ओके. पुढे त्यांनी बुद्ध चरित्र आणि वर्जसूची नावाचे ग्रंथ लिहिलेत.
पुढे आता त्यानंतर गुप्ता डायनेस्टी आली. गुप्ता वंशाने जवळपास 300 वर्ष भारतावर राज्य केले. लक्षात ठेवा, सर्वात जास्त कालावधीमध्ये राज्य करणारं जर घराणं कुठलं असेल तर ते गुप्त घराणं आहे. श्रीगुप्त या गुप्त वंशाच्या राजाने, आता लक्षात ठेवा तुम्हाला प्रश्न विचारू जाऊ शकतं की राष्ट्रकुलाचा संस्थापकीय अध्यक्ष कोण, दंती दुर्ग, असा राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलेला आहे. आता असाच प्रश्न पुन्हा येण्याची शक्यता आहे की गुप्त जे घराणं आहे यांचा संस्थापकीय अध्यक्ष कोण, तर याचं नाव आहे श्रीगुप्त, हे त्याचं संस्थापकीय आहे. चंद्रगुप्त प्रथम यांनी गुप्त राज्याचा पाया मजबूत केला, पण चंद्रगुप्त हे संस्थापकीय अध्यक्ष नव्हते, तर कोण होते, श्रीगुप्त हे त्याचे संस्थापकीय अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. पुढे आता समुद्रगुप्त, ज्याला भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणजे नेपोलियन मानलं जातं, परंतु नेपोलियन बोनापार्टचा कालखंड हा चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडानंतरचा आहे. ओके, परंतु जो इंग्रज इतिहासकार आहे ना स्मिथ नावाचा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारताला जर भारताचा नेपोलियन कोणी असेल तर तो समुद्रगुप्त आहे, कारण ज्या समुद्रगुप्तांनी एकही लढाई हारला नाही त्याला समुद्रगुप्त वगैरे असं म्हणतात. समुद्रगुप्तचा प्रथमच उत्तराधिकारी हा होता, तो एक महान विजेता वगैरे होता. त्यांनी शेजारील लहान राजाचा प्रभाव करून कांचीपर्यंत आणि पूर्व किनाऱ्यापर्यंत हा प्रदेश जिंकला होता. कोणी, समुद्रगुप्त मौर्याने. त्याला नेपोलियन म्हणतात. बघा लक्षात ठेवा, भारताचा नेपोलियन असं म्हटलं जातं. कोणाला, समुद्रगुप्तानं. त्यांनी साम्राज्य आसामपासून पंजाबपर्यंत पसरलेलं होतं, तर उत्तर पश्चिमेपर्यंत श्रीलंकेच्या राजाने त्यांची मैत्रीचा करार केला. तो विद्येचा आणि कलेचा आश्रयदाता होता आणि संगीतप्रेमी होता. आता संगीतप्रेमी होता कसं समजलं, म्हणजे त्या काळामध्ये जे नाणी होती त्या नाण्यामध्ये संगीत वाजवताना म्हणजे विणा वाजवतानाचं चित्र आहे. विणा वाजवतानाचं म्हणजे त्यावरून कळलं की हा संगीत आणि संगीताचा प्रेमी वगैरे होता. हा कोणी, समुद्रगुप्त. लक्षात ठेवा. पुढे आता चंद्रगुप्त दुसरा, हे खूप महत्त्वाचं आहे. चंद्रगुप्तच्या मृत्यूनंतर चंद्रगुप्त दुसरा हा उदयाला आला. त्यांनी माळवा, गुजरात आणि सौराष्ट्रही जिंकून घेतलं होतं. त्यांनी दक्षिणेकडील बलाढ्य वाकाटकाशी विवाह संबंध प्रस्तावित केला. दक्षिणेमध्ये वाकाटकाचं राज्य खूप प्रस्थापित होतं. हे वाकाटक म्हणजे त्यांनी कुशाणाला हरवलं होतं. ओके, मोठ्या मोठ्या राजांना हरवलं होतं. ते वाकाटक राज्य दक्षिणेमध्ये राज्य करत होते. चंद्रगुप्त मौर्यांना समजलं कोण्या दुसऱ्या की आपल्याला वाकाटक काही यांना जिंकता येणार नाही, त्यामुळे त्यांनी केली की वाकाटकाला त्यांनी चंद्रगुप्त मौर्यांनी आपली मुलगी, वाकाटका राजा जो आहे त्यांना मुलगी दिली आणि वाकाटका राजालाच तो जावई बनवून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांचे संबंध प्रस्थापित झाले. ओके, दिल्लीजवळील प्रसिद्ध लोखंडी जे स्तंभ आहे त्या स्तंभावर चंद्रकोर असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि तो चंद्रकोर म्हणजे चंद्रगुप्त मौर्य 2 असं चंद्रगुप्त गुप्ताबद्दल बोलले जातं. चीनचा प्रवासी फायन, हे लय महत्त्वाचं आहे. कोण, फायन. हा चंद्रगुप्त 2च्या काळामध्ये भारतामध्ये आला होता. हा चीनी प्रवासी आहे. लक्षात ठेवा, चीनी प्रवासी आहे. तो भारतात आला. हा भारतात आल्यानंतर तो भारतात येताना जमिनीवरून आला, म्हणजे तो भूप्रदेशाहून चालत आला आणि जाताना तो समुद्र मार्ग तो बाहेर देशामध्ये म्हणजे चायनाला गेला. तो भारतामध्ये नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ या विद्यापीठामध्ये तो अनेक वर्षे राहिला आणि त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि भारतामध्ये असलेली संस्कृती, भारतातील असलेले लोकजीवन यांचा तो सविस्तर अभ्यास करून त्यांनी भारतातले जे बौद्ध ग्रंथ आहेत तो तिथे चायनामध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांनी चीनी भाषेमध्ये भाषांतर केलं आणि त्याच्यानंतर गुप्त काळामधला अनेक इतिहास हा फायनच्या प्रवास वर्णनामधून उदयाला आला असं म्हटलं जातं. हा तो फायन भारतामध्ये त्या काळामध्ये आलेला आहे. पुढे आता वर्धन वंश आहे. वर्धन त्याला राजवंश म्हणजे डायनेस्टी आहे. इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये गुप्ताचं जेव्हा राज झालं, ओके, त्याच्यानंतर प्रभाकर वर्धन यांनी वर्धन घराण्याची स्थापना केली. हे अजून लक्षात ठेवा, वर्धन जे घराणं आहे, ओके, तर यांचं संस्थापकीय अध्यक्ष कोण, तर हे प्रभाकर वर्धन, प्रभाकर वर्धन हा त्यांचे संस्थापकीय अध्यक्ष आहे. ते लक्षात ठेवा. त्यांचा सर्वात प्रसिद्ध सम्राट कोण होता, तर हर्षवर्धन होता. हे लक्षात ठेवा. त्यांनी त्यांचा जो विस्तार आहे तो नेपाळपासून तर दक्षिणेत नर्मदा नदीपर्यंत एवढ्या दूरपर्यंत पसरलेला आहे. त्यांनी चीनच्या सम्राटाशी आणि कामरूपचा राजा भास्कर वर्मन यांच्याशी मैत्रीचा संबंध निर्माण केला. कामरूप म्हणजे आताचा आसाम. ओके, इथंपर्यंत त्यांनी संबंध त्यांचं काय केलं, प्रस्थापित करण्याचं काम या हर्षवर्धनाने केलेले. ओके, पुढे तो बौद्ध होता. त्यांनी बौद्ध धर्माची स्वीकार केली होती. त्यांनी लक्षात ठेवा, हे पेपरला मागच्याच राज्यसेवेला विचारून गेले. रत्नावली, नागनंदा, प्रियदर्शिका ही नाटकं आहेत बरं का, ग्रंथ नाहीत, नाटकं लिहिली आहेत. कोणी लिहिली, तर हे हर्षवर्धनाने लिहिलेली आहेत. हे विचारण्यात आलेले आहे पेपरला. हे MPSC राज्यसेवेमध्ये विचारण्यात आलेले आहे, त्यामुळे लक्षात ठेवा हे स्टेट बोर्डमधलेच प्रश्न असतात.
त्यांच्या काळामध्ये व्यापार हे वृद्धिंगत झाला होता, व्यापाराला भरभराटीला आलं होतं. त्यांनी प्रजेसाठी कार्य करणारा दयाळू राजा असं म्हटलं जातं. त्यांच्याच दरबारामध्ये चीन प्रवासी युआन सॉन्ग हा भारतात आला होता, हे लक्षात ठेवा. चंद्रगुप्त टूच्या काळात कोण भारतात आला? फायन नावाचा चीनी प्रवासी आला. परंतु हर्षवर्धनाच्या काळात कोण आला? तर युआन सॉन्ग हा भारतात आला होता, हे लक्षात ठेवा. त्यांनी बाणभट्ट या कवीनं हर्षचरित्र हा हर्षवर्धनाचा चरित्र ग्रंथ लिहिला. काय नाव त्याचं? बाणभट्ट यांनी हर्षचरित्र नावाचा ग्रंथ लिहिला. ते कोणावर आहे? तो हर्षवर्धन या राजावर आहे, हे लक्षात ठेवा. ओके. पुढे ईशान्य भारतातील सत्ता केंद्र. पुष्यवर्मन यांनी इसवी सनाच्या 4थ्या शतकात कामरूप राज्य म्हणजे आताचा आसाम, ओके, काय झाडी काय डोंगर, तो गुवाहाटीचा प्रदेश, लक्षात ठेवा. त्यांची राजधानी प्रयाग ज्योतिषपूर ही त्यांची राजधानी होती. कोणाची? कामरूप राजाची, आसाम मधल्या. हे राज्य ब्रह्मपुत्र खोरं, भूतान, बंगाल आणि बिहारचा काही भागामध्ये होतं. राजा भास्कर वर्माच्या काळात युआन सॉन्ग सुद्धा कामरूपला आला होता, लक्षात ठेवा. म्हणजे तो हर्षवर्धनाच्या काळात तर आलाच होता, पण कोणाच्या काळात आला होता? हर्षवर्धन याच्या काळात आलाच होता, पण त्यांनी कोणाच्या काळात आला? भास्कर वर्मन यांच्या सुद्धा दरबारामध्ये तो गेला होता, ओके, चीनी प्रवासी. पुढे प्राचीन काळी काश्मीरला कश्यपूर म्हटलं जातं, लक्षात ठेवा. काश्मीरला काय म्हटलं जातं? कश्यपूर वगैरे म्हटलं जातं. ग्रीक इतिहासकार त्याला कश्यप्रतोस आणि कश्यप्रिया म्हणजे ग्रीक भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, त्याचा उल्लेख. जर तुम्हाला विचारलं की हे खालीलपैकी कोणत्या सिटीचं वर्णन आहे किंवा कोणत्या ह्याचं वर्णन आहे जर विचारलं तर ते काश्मीरचं आहे, लक्षात ठेवा. महाभारत काळात कंबोज वंश काश्मीरवर राज्य करीत होता असं म्हटलं जातं महाभारताच्या काळात. सम्राट अशोकाच्या काळात काश्मीर मौर्य, ओके, साम्राज्याचं सामील झालं. ओके. कर्कट वंशानं 7व्या शतकात काश्मीरवर राज्य केलं. आणि कल्याणच्या म्हणजे हे लक्षात ठेवा, हे विचारलेलं आहे. ग्रंथ कोण लिहिलं? कलहन यांनी काय लिहिलं? राजतरंगणी हा ग्रंथ लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. जोड्या लावायला वगैरे आला तर तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे आता दक्षिणेतील जी प्राचीन राज्य आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण हे संगम लिटरेचर आहे ना, त्या संगम लिटरेचरमध्ये यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे की दक्षिणेमध्ये कोण राज्य करत होतं आणि दक्षिणेमध्ये प्रबळ राज्य होते. आता एकेकाची माहिती पाहू आपण. चेर, पांडे आणि चोल हे खूप महत्त्वाची राज्य होती. इसवी सन पूर्व 4थ्या शतकाच्या पूर्वी दक्षिण भारतामध्ये चेर, पांडे आणि चोल हे वंश राज्य करत होते. बघा आता मुजरीस हे लक्षात ठेवा. हे मुजरीस म्हणजे काय? केरळ किनाऱ्यावरील चेर राज्यातील एक महत्त्वाचं बंदर होतं, ओके. तिथून मसाले, मोती, मौल्यवान दगड वगैरे वस्तू हे रोम आणि पाश्चिमात्य देशामध्ये निर्यात करत होते, हे लक्षात ठेवा. पांड्याचं राज्य आजच्या तामिळनाडूमध्ये जे पांडे घराणं आहे, ते पांडे घराणं म्हणजे आजचा जो तामिळनाडूचा भाग आहे तिथं ते होतं. त्यांची राजधानी म्हणजे मदुराई होती. कुठली? मदुराई ही त्यांची राजधानीचे ठिकाण होतं. कोणाचं? पांड्याचं, ओके. हार्दिक पांड्या लक्षात ठेवा. हार्दिक पांड्याचं काय? ते मदुराई होतं. चोल साम्राज्याचं सत्ता केंद्र हे तिरुचिरापल्ली होतं. कोणाचं? चोलाचं सत्ता केंद्र कुठं होतं? तिरुचिरापल्ली हे त्याचं सत्ता केंद्र होतं. पुढे सातवाहन राजा. आता सातवाहन राजा महाराष्ट्राला रिलेट करणार आहे, त्यावर प्रश्न विचारून गेलेले आहेत. आता लक्षात ठेवा, सातवाहन राजाचं आहे ना, राजा सिमुक यांनी सातवाहन राजाची स्थापना केली. आता ही जोड्या लावायला विचारू शकतो बघा. राजा सिमुक हे काय केलं? संस्थापकीय राजा होते. जोड्या लावायला विचार. त्यांनी सातवाहनांनी राजधानी कुठे केली? प्रतिष्ठान म्हणजे आताचं पैठण हे त्याचं राजधानीचं ठिकाण होतं. त्यामुळे हे विचारू शकतात पेपरला. प्रसिद्ध सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी हा एवढा शूरवीर राजा होता की त्यांनी शकाचा राजा नफान यांचा पराभव केला होता. जे शक होते शूरवीर उत्तरेमधले, त्यांचा सुद्धा पराभव करण्याचं धाडस तर कोणी केला? राजा गौतमीपुत्र सातकर्णी. आणि हे जे सातकर्णी राजे होते ना, कोणी? सातवाहन राजा यांनी आपल्या आईचं नाव आपल्या नावापुढे लावत होते, लक्षात ठेवा. आईचं नाव त्यांनी आपल्या नावापुढे लावायचे. आईचं नाव त्यांनी आधी नावापुढे लावायचं. त्यांचं साम्राज्य उत्तरेला नर्मदा नदीपासून दक्षिणेला तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलं होतं, म्हणून त्याला त्रिसमुद्र स्वतपायी पितवाहन असं म्हटलं उपाधी दिलेली आहे. कोण्या राजाला दिलेली आहे? गौतमीपुत्र सातकर्णीला. ह्याचा अर्थ असा होतो की ज्याचा घोडा तिन्ही समुद्राचं पाणी पिला असा तो राजा होता. म्हणजे एवढा शूरवीर होता, म्हणजे तिन्ही एवढ्या प्रदेश म्हणजे भारतभर तो जिंकलेला आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. कोणाचं वर्णन आहे? गौतमीपुत्र सातकर्णी या राजाचं वर्णन आहे. पुढे त्यांची राजधानी लक्षात ठेवा पैठण आहे. प्रतिष्ठान येऊ शकतो जोड्या लावला. गौतमीपुत्र हा शूरवीर होता. यांनी कोणाला जिंकलं? शकाचा राजा नहपान यांना त्याचा पराभव केला आणि त्यांना त्रिसमुद्र स्वत पितवाहन ही पदवी दिलेली आहे. हे विचारू शकतो तुम्हाला, लक्षात ठेवा. पुढे राजा हाल, हे हाल आहे
त्यांनी प्राकृतिक भाषेत गाथा सप्तसी नावाचा ग्रंथ लिहिला बघा, गाथा सप्तशती हा जो ग्रंथ आहे तर कोणी लिहिला, तर हे प्राकृतिक भाषेत आहे बरं का, प्राकृत भाषा. ओके, त्यांनी कोणी लिहिला, राजा हाल नाव आहे, राजा हाल यांनी लिहिला, सातवाहन राजा होता त्यांनी लिहिला. भारतीय वस्तू आणि कलाकृतीची निर्यात थेट रोमपर्यंत करण्याचं काम त्यांच्या काळामध्ये झालेलं आहे. अजिंठा, नाशिक, कारले भाजे, कनेरी, जुन्नर येथील लेणी हे सातवाहन काळामध्ये झालेलं आहे. जुन्नरला जर गेलं तर तुम्हाला दगडाचा रांजण सापडेल, ते रांजण म्हणजे सातवाहनाच्या काळामध्ये केलेलं आहे. वेरूळ अजिंठातल्या काही लेण्या हे सातवाहनाच्या काळामध्ये कोरल्यात आलेले आहेत, लक्षात ठेवा. पुढे त्याच्यानंतर पुढे नाणेघाट. आता पहा, नाणेघाट हे जुन्नर आणि मुरबाड परिसरातील डोंगरी घाट आहे जो पुणे आणि ठाणे जिल्ह्याला जोडतो. साधारणपणे 2000 वर्षापूर्वी सातवाहन काळामध्ये बांधलेला 5 किलोमीटर लांबीचा रस्ता ते सातवाहन काळामध्ये इथेच बांधलेला आहे, लक्षात ठेवा, नाणेघाटला. पुढे हा रस्ता कोकण किनाऱ्याला डेक्कन देशाला प्रदेशाला पळतो. इथे आजही कोरलेला रांजण बघा, रांजण आहे, रंजन नाही, ते रांजण आहे, रांजण. ओके, हे रांजण आहे, तिथे आढळतो. या लेण्यात सातवाहन राजाच्या मूर्ती आणि शिलालेख सुद्धा सापडतात आणि शिलालेखावर या राजानं जे काही दान दिलेले ते दान देण्याचं वर्णन सुद्धा त्यावर केलेले आहे. म्हणजे लक्षात ठेवा, एवढे दानशूर राजे हे सातवाहन होते. म्हणून सातवाहनातले काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचं, सातवाहन राज्यातला सर्वात जे शूरवीर राजा होता ते गौतमी सातपुत्री म्हणजे म्हटलं जातो तो राजा होता की ज्या राजानं त्याचा घोडा तिन्ही समुद्राचं पाणी पिलेलं आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांचं राजधानीचं ठिकाण जे होतं ना ते पैठण, हे आता ज्याला प्रतिष्ठान असा उल्लेख आहे, पैठण आताचं, तिथे ही राजधानीचं ठिकाण होतं. ज्यांनी वेरूळ अजिंठ्यातल्या महत्त्वाच्या लेण्या कोरल्या. ओके, त्यानंतर त्यांनी जो जुन्नरकडे गेल्यानंतर जो नाणेघाट आहे त्या नाणेघाटाचा रस्ता कोरण्याचं काम त्यांनी केलं. दगडापासूनचा सुंदर असा एकदम रांजण त्यांनी केला आणि जिथे जे शिल्पकला सापडलेले आहेत त्याच्यावर उल्लेख केलेला आहे की किती दानशूर राजा वगैरे होता. ओके, पुढे आता चालुक्य वंश बघा, चालुक्य डायनॅस्टी लक्षात ठेवा. इसवी सनाच्या 7व्या शतकात पुलकेशी पहिला, हे लक्षात ठेवा, हे त्यांचे संस्थापकीय होते. हे जोड्या लावायला विचारतात ना, पुलकेशी पहिला यांनी. आणि यांचा कोण होता सातवाहनाचा, तर हे राजा सिमुख हे त्यांचा कोण होता, संस्थापकीय राजा होता. कोणाचा, सातवाहनाचा. तर यांचं कोण होतं चालुक्याचा, तर पुलकेशी पहिला हे त्यांचं संस्थापकीय राजा होता. यांची राजधानी कुठली होती, वातापी, म्हणजे आताची जी बदामी आहे ना बघा, जी बदामी आहे ही त्याची काय होतं, राजधानीचे ठिकाण होतं वातापी, म्हणजे आताची बदामी होती. पुलकेशी दुसरा, आता तो पहिला झाला. दुसरा यांनी हर्षवर्धनचं आक्रमण परतून लावलं होतं बघा. उत्तरेतला सर्वात शूरवीर राजामध्ये हर्षवर्धन, ज्या हर्षवर्धन राजाला ज्यानं परतून लावलं त्याला पुलकेशी 2 म्हणतात. हा कोण होता, तर हा चालुक्य राजाचा महत्त्वाचा राजा होता. चालुक्य काळामध्ये बदामी आणि येहोळ म्हणजे हे मंदिराचं शहर म्हणून ओळखलं जातं. ओके, मंदिराचं शहर. ओके, पत्कलम इथे प्रसिद्ध मंदिर त्या काळामध्ये काही चालुक्य काळातल्यामध्ये बांधण्यात आलेले. पुढे लक्षात ठेवा, पुलकेशी दुसऱ्याने हर्षवर्धनाचं आक्रमण परतून लावलं. ह्याचा संस्थापकीय अध्यक्ष कोण होता, पुलकेशी पहिला हे त्याचा संस्थापकीय अध्यक्ष होता, हे लक्षात ठेवा. पुढे पल्लवा. आता पल्लवा कोण होते, हे महेंद्रवर्मन हे पल्लवाचा कुशल शासक होता. ओके, पल्लवा त्यांनी राजधानी कांचीपुरम कुठे ठेवली, कांचीपुरम. आणि आधीची कोणाची होती, बदामी कोणाची होती, तर चालुक्याची बदामी होती. पुढे नरसिंहवर्मन यांनी पुलकेशी 2 लक्षात ठेवा, ज्या पुलकेशीनं कोणाला, हर्षवर्धनाला हरवलं म्हणजे परतून लावलं होतं, त्या नरसिंहवर्मनने पुलकेशी दुसऱ्याचं आक्रमण परतून लावलं बघा, एकमेकाचं उलट. त्याच्याच काळामध्ये महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथ मंदिर, जे रथ मंदिर आहे ना, तुम्ही महाबलीपुरमला गेलेले आहे, तर हे कोणाच्या काळामध्ये कोरण्यात आलेलं होतं, नरसिंहवर्मन यांच्या काळामध्ये ते काय करण्यात आलेले, कोरण्यात आलेले. पुढे पल्लवाकडे बलाढ्य नौदल होतं त्या काळात. आग्नेय आशियाचा त्यांचा संबंध प्रस्थापित वगैरे होता. देशांतर्गत व्यापार होता. चीनी प्रवासी युआंगसांग यांनी सुद्धा कांचीला भेट दिली होती, लक्षात ठेवा. त्यांनी पल्लव राजे सर्व धर्माच्या लोकांशी न्यायानं वागत होते असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. ओके, तो जो हा युआंगसांग आहे हा हर्षवर्धनाच्या काळात त्याच्या दरबारात गेला. नंतर ते कामरूपचा राजा भास्कर वर्मन आहे त्यांच्या दरबारात गेला होता. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी काय केलं, पल्लवाच्या दरबारामध्ये सुद्धा त्यांनी गेला आणि पल्लवाचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं की पल्लव राजे हे सर्व धर्म समभाव मानणारे, त्यांनी सर्वांना मदत करणारे राजे होते असं त्यांनी त्या प्रवास वर्णनामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. पुढे आता राष्ट्रकूट हे महाराष्ट्राशी संबंधित आहे त्यामुळे प्रश्न विचारला, हे पेपरला विचारून गेलेले आहे. दंतीदुर्ग कृष्ण राजा हे राष्ट्रकूट राज्याचे संस्थापक होते, लक्षात ठेवा.
संस्थापकीय राजा होते. त्यांचे साम्राज्य उत्तरेला विंध्य पर्वतापासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलं होतं. कृष्ण राजा पहिला यांच्या काळात एलोरा म्हणजेच वेरूळ अजिंठा इथलं जे कैलास मंदिर आहे ते मंदिर कोरण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, कैलास मंदिर वेगळं आणि कैलासनाथ मंदिर वेगळं. कैलास मंदिर जे आहे ना ते एलोरा इथलं औरंगाबादचं, ते कोणाच्या दरबारात हे करण्यात आलं? कृष्णराज पहिला म्हणजे राष्ट्रकूटाचे राजे. पुढे आता प्राचीन भारतातील सांस्कृतिक भाग कुठला कुठला होता? तर साहित्यामध्ये पाहिलं तर संस्कृत भाषा, अर्धमागधी भाषा, पाली आणि तामिळ ह्या भाषेमध्ये अनेक ग्रंथ लिहिले होते. म्हणजे महाग्रंथ, महाकाव्ये, नाटके, काव्ये हे या भाषेमध्ये काय करण्यात आले होते? लिहिण्यात आले होते. पुढे आता संगम साहित्य खूप महत्त्वाचं आहे. ज्या संगम साहित्यानं दक्षिण भारतातील राज्याचा इतिहास भारतापुढे जगापुढे आणला ते म्हणजे संगम साहित्य. आता संगम साहित्याचं पाहू. दक्षिण भारतातील विद्वान लोकांना एकत्र येऊन संगमची स्थापना केली होती. या विद्वानांनी रचलेले साहित्य म्हणजे संगम साहित्य होय. लक्षात ठेवा. तामिळ भाषेमध्ये प्राचीन साहित्य असून हे कोणत्या भाषेत होतं? तामिळमध्ये. आणि दुसरं म्हणजे ते गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरूपात आहे. हे लक्षात ठेवा, गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरूपात आहे. संगम साहित्य म्हणजे अनेक जे विद्वान एकत्र होते, एकत्र येऊन त्यांनी तामिळ भाषेत लिहिलं, संस्कृत भाषेत नाही. हे लक्षात ठेवा. पुढे आता धार्मिक साहित्य, धार्मिक धर्मग्रंथ कुठले? आगम हा ग्रंथ हा जैन धर्माचा ग्रंथ आहे. लक्षात ठेवा, जैन धर्म हा. त्रिपिटक कोणाचा ग्रंथ आहे? हा बौद्ध धर्माचा ग्रंथ आहे. भगवद्गीता हा हिंदू धर्माचा ग्रंथ आहे. हे लक्षात ठेवा. आता आगम ग्रंथ हा जैन धर्माचा धर्मग्रंथ मानला जातो, ज्याने अर्धमागधी सोरशेनी महाराष्ट्री प्राकृतिक भाषेत लिहिण्यात आला होता. भगवान महावीराचा जो उपदेश आहे तर ते उपदेश या संकलित ग्रंथामध्ये आहे असं मानलं जातं वगैरे. ओके. आता हे संगम साहित्याचा उल्लेख आहे बरं का. पौंचरी, नंतर सम्राटच्या निकाह, हरिश्चंद्र शूद्री हे लिहिलेले आहेत वगैरे साहित्य आहे. ओके. पुढे आता त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा बौद्ध ग्रंथ मानला जातो. यावर प्रश्न विचारून गेलेले आहे. कुठला प्रश्न? 3 विभागामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. विनय पिटक ह्याच्यामध्ये काय शिकवण्यात आलेलं आहे? संघाचं नियम म्हणजे संघात कोणते नियम असले पाहिजे. ओके. जर तुम्हाला बौद्ध संघात जायचं असेल तर त्यामध्ये नियम कसले असले पाहिजे, आचारसंहिता कुठली असली पाहिजे याचं वर्णन केलं आहे. बघा, विनय म्हणजे काय? नम्रपणा, त्यामध्ये नम्रपणा असला पाहिजे वगैरे. आता सूतपिटक यामध्ये बौद्धाचं जे उपदेश आहे हे सूतपिटक उल्लेख केलेले आहे. आणि विनय पिटक संघाचं नियम. आणि अभिधम्म पिटकामध्ये काय? अभिधम्म पिटकात तर बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास हे जोड्या लावायला विचारू शकतं. हे लक्षात ठेवा. ओके. आता भगवद्गीता कोणत्या फळाची अपेक्षा न करता नाही करावं वगैरे आहे. नंतर आदि शंकराचार्य यांनी उपनिषद, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता यावर त्यांनी भाष्य केलेले आहे. अर्थशास्त्र माहीत आहे कारण तुम्हाला कौटिल्यने अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहून आदर्श प्रशासन कसं चालवावं याचं वर्णन करण्याचं काम तर कोणी केलेलं आहे? तर चाणक्य यांनी केलेलं आहे. कौटिल्य आपण ज्याला म्हणतो वगैरे. तर ओके. पुढे व्याकरण. आता हे विचारू शकतात तुम्हाला. बघा, पाणिनीनं अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा मानक ग्रंथ आहे. बघा, अष्टाध्यायी हे कशात लिहिले? त्यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले आहे. पतंजलीचं महाभाष्य हे जोड्या लावायला वगैरे विचारू शकतात तुम्हाला. यांनी अष्टाध्यायींचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पतंजलीने काय लिहिलं? महाभाष्य नावाचा ग्रंथ लिहिला. आता ऋषिकृत आणि शास्त्रीय महाकाव्य काय? हे 2 महाकाव्य यामध्ये महत्त्वाचे आहेत. एक रामायण आणि त्याच्यानंतर महाभारत. तुम्हाला माहित आहे की रामायण हे वाल्मिकीने लिहिलं आणि महाभारत हे व्यासानं सुद्धा लिहिलेले आहे. आता बघा, आता कालिदासानं कोणकोणते ग्रंथ लिहिले हे महत्त्वाचं आहे. कालिदासानं हे बघा रघुवंश आणि कुमारसंभव नाटकं. ओके. भारावीनं किरात अर्जुनी आणि महाक यांनी शिशुपालवध हे लिहिलेले आहे. म्हणजे तुम्हाला जर जोड्या लावायला आले तर ही नावं तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण ते स्टेट बोर्डमधले आहेत सर्व. ओके. पुढे आता नाट्यकला. भारतामध्ये गाणी, संगीत, नृत्य हे माध्यमाची कथा सांगण्याची परंपरा ही आजची नाही, खूप जुनी काळातली परंपरा आहे. भरत मुनीचं नाट्यशास्त्र हे खूप जुनं आहे. त्या विषयातील सर्वातील महत्त्वाचा ग्रंथ मानलं जातं कारण भरत ऋषीचा नाट्यशास्त्र. प्रसिद्ध ग्रंथ कोणते कुठले? स्वप्न वासव दत्ता हे भासाने लिहिलेले नाटक आहे. लक्षात ठेव. ओके. प्रसिद्ध नाटकं. अभिज्ञान शाकुंतलम हे कालिदासाने लिहिलेले नाटक आहे. ओके. पुढे कथा साहित्य. आता गुणाडे नावाचा एक विद्वान होऊन गेले, त्यांनी बृहत कथा हे पैशाच्या भाषेत लिहिलेले आहे. पंडित विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे. लक्षात ठेवा, पंचतंत्र. आणि जातकथा, जातकथा नाही जातक कथा असं आहे ते. जातक कथा बौद्ध कथा संग्रह आहे ते जातक कथा वगैरे. पुढे लोकजीवन वगैरे तुम्हाला माहिती आहे त्या काळातलं होतं. कारागीर व्यापारी याचे श्रेणी वगैरे गाईड असायचे वगैरे. त्यांची कपडे काय होतं? कापूस, कधी कधी रेशीम लोकरी सुद्धा वापरायचे. कुशाण काळामध्ये शिवणकला ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होण्याचं काम या काळामध्ये वगैरे झालेलं आहे. पुढे आता बघा, चरक संहिता आपण पाहिलेली आहे. चरक
ही नंतर सुश्रुत संहिता ही श्रुत यांनी लिहिलेली आहे, शस्त्रक्रिया कशी केली जात होती त्या काळामध्ये ती याच्यामध्ये याचं वर्णन केलेले आहे। पुढे अष्टांग हृदय हा वाघभट्ट यांनी लिहिलेला आहे आणि रसरत्नाकर नावाचा ग्रंथ जो आहे ना तो नागार्जुन लिहिलेला आहे। रसायनशास्त्र आणि धातुशास्त्र हे जोड्या लावायला तुम्हाला विचारणार, त्यामुळे हे नीट करा कारण यावर प्रश्न असतो। चरक संहिता चरक, सुश्रुत म्हणजे की नावातच आहे, जोड्या लावता येतं। अष्टांग हृदय हा वाघभट्टाने लिहिलेले आणि रसारत्नाकर हा नागार्जुनाने लिहिलेला आहे। त्याच्यामध्ये उल्लेख आहे रसायनशास्त्र आणि धातुशास्त्र याचा उल्लेख यामध्ये केलेला आहे। आता गणित आणि खगोलशास्त्रावर तत्कालीन पुस्तकं कोणती होती हे पाहू आता आपण। भारतीयाने 1 ते 9 अंक आणि 0 प्रथम वापरलं। दशमान पद्धतीचा शोध सुद्धा भारतात लागलेला आहे। ओके, प्रसिद्ध गणिती तज्ञ आणि खगोल तज्ञ आर्यभट्ट आणि वराहमीर आणि ब्रह्मगुप्ता हे गणिती तज्ञ होते इतिहासामधले। ओके, पुढे आता बघा शिक्षणाची केंद्रे कोणकोणती होती? तक्षशिला, वाराणसी, वल्लभी आणि नालंदा आणि विक्रमशिला आणि कांची हे शिक्षणाचं खूप मोठे त्या काळातले काय होतं केंद्र वगैरे होते भारतातले। आता तक्षशिला पाहू आपण। पहा, तक्षशिला हे 4थ्या शतकामध्ये बांधण्यात आलं। यामध्ये वेद, बौद्ध तत्वज्ञान, न्यायशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचं शिक्षण वगैरे होतं। आता तक्षशिलामध्ये कोण कोण विद्यार्थी शिकायला होते तर पहा, चंद्रगुप्त मौर्य सुद्धा हे तक्षशिलामधले विद्यार्थी होते। चरक, जीवक आणि पाणिनी एवढे विद्यार्थी हे क्लासमेट आहेत त्या काळातले तक्षशिला विद्यापीठातले, लक्षात ठेवा। चीनी प्रवासी मी तुम्हाला सांगलेलं आहे, फायन हा तक्षशिला विद्यापीठामध्ये आलेला आहे, त्यांनी राहिलेले आहे, तिथली माहिती घेऊन तो गेला होता फायन नावाचा। नालंदा पाहिलेलं आहे, प्राचीन भारतातील महान शिक्षण हे होतं नालंदा। तत्वज्ञान आणि व्याकरण, तर्कशास्त्र, वैदिक शास्त्रामध्ये शिकवले जातं। परदेशी विद्यार्थी इथे राहायला शिकायला होते, इथे हजारो विद्यार्थी शिक्षण वगैरे घेत होते। नंतर ते अल्लाउद्दीन खिलजीनं तो हा नालंदा विद्यापीठ वगैरे नष्ट करून टाकण्यात आलं होतं त्यांनी, हा हल्ला करून वगैरे आक्रमण। विक्रमशिला 8व्या शतकामध्ये राजा धम्मपाल, हे लक्षात ठेवा नाव काय, धम्मपाल यांनी हे स्थापन केलेलं आहे विक्रमशिला। नाव काय, धम्मपाल। 6 विहार असून प्रत्येकाचे स्वतंत्र प्रवेशद्वार आहेत। आता कांचीपा, तामिळनाडूमध्ये पल्लवाच्या काळामध्ये हे महत्त्वाचं शिक्षण केंद्र आहे। कोणाच्या काळामध्ये? पल्लवाच्या काळात। इथे वेद, जैन आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन वगैरे होत होतं त्या काळामध्ये, कळतं कांचीच्या इथं। आणि कला आणि वास्तुकला पहा, मौर्य काळापासून भारतीय वस्तुकलेची सुरुवात होती। गुप्त काळात ती उच्च म्हणजे सुवर्ण काळ वगैरे म्हणून म्हटलं जातं गुप्त काळाला। सुप्त, विहार, मंदिर आणि स्तंभ ही बांधणी, सांचीचा स्तूपा हे अशोकाने बांधलेला होता, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर कार्लेची लेण्या, नाशिक, जुन्नर, अजिंठा, एलोरा, धारापुरी हे प्रसिद्ध लेण्या वगैरे तत्कालीन आहेत। अजिंठाची लेणी आणि भित्तिचित्र जग प्रसिद्ध आहे। दिल्ली जवळील मेहरौली येथील 7 मीटर उंच असा लोखंडी जे स्तंभ आहे तो आजही गंजत नाही, लक्षात ठेवा। म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं लोहाच्यावर बांधलेलं तो हे आहे, गुप्त काळातील बांधलेला आहे तो। आता प्राचीन भारत आणि जग यांचं काय होतं तर याच्यावर कधी प्रश्न विचारण्यात आलेला नाही, पण हडप्पा संस्कृतीपासूनच आणि अलेक्झांडर याच्यापासूनच आपण त्यांच्यासोबत व्यापार करत होतो त्यांच्या काळापासूनच वगैरे, त्यामुळे हे भारत आणि जगाची तत्कालीतला वगैरे संबंध वगैरे आहे, हे लक्षात असू द्या। पुढे यावर काही विचारणार नाही कारण प्रिलिमसाठी वगैरे। पुढे श्रीलंका सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि त्याच्यानंतर मुलगी संघमित्रा हे श्रीलंकेमध्ये धम्मप्रचारासाठी पाठवण्यात आले होते, म्हणून भारताचं श्रीलंकेचं व्यापार हे तत्कालीन सुद्धा वगैरे होतं। भारतात श्रीलंकेतील मोत्यांना आणि मौल्यवान वस्तूंना मोठी मागणी आहे। श्रीलंकेने बौद्ध ग्रंथ हा दीपवंश, लक्षात ठेवा काय ना, दीपवंश आणि महावंश यात भारत आणि श्रीलंकेची घनिष्ठ माहिती दिली आहे, लक्षात ठेवा काय, दीप आणि महावंश यामध्ये घनिष्ठ अशी माहिती दिलेली आहे। त्याच्यानंतर पुढे पहा, सिल्क रूट सुद्धा हा चायनामधून निघालेला सिल्क रूट सुद्धा भारताच्या व्यापारासाठी खूप प्रसिद्ध वगैरे आहे। त्यांनी भारतातले अनेक ग्रंथ ही चीनी प्रवाशांनी त्यांनी चीनी भाषेमध्ये केलेले आहेत आपले। त्याच्यानंतर पुढे आग्नेय आशियाचा संबंध वगैरे होता, हे काही आपल्याला विचारत नाही, ओके। त्यामुळे लक्षात ठेवा की एकंदरीत हा जो भाग आहे आपला भारतीय उपखंड आणि इतिहासाचा भाग, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण हा प्राचीन भारतावर आतापर्यंत अनेक प्रश्न विचारून घेण्यात आलेले आहेत। महाजनपद, हडप्पा संस्कृती, मोहजोडो, ओके, ते गौतम बुद्ध आणि जैन धर्मावर अशा अनेक, आणि जे राज्य मी आत्ता सांगलेले आहे मध्ययुगातले तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत। म्हणजे चालुक्य असतील, राष्ट्रकूटा असतील, त्यांचे संस्थापकी कोण, महाजनपद कुठले, ओके, जनपद कुठले, महाजनपदाची राजधानी कुठली, कोसलानी कोणी जिंकलं, ओके, धनानंद शेवट कसा झाला, अशी सविस्तर माहिती आपण एकंदरीत या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। म्हणून
येणारी राज्यसेवा आहे जी 28 सप्टेंबरला आहे तुमची, ते प्रिलिम पास होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत. कारण स्टेट बोर्डमधलेच प्रश्न तुम्हाला हमखास पडतात, त्यामुळे तुम्हाला स्टेट बोर्ड पुस्तक वाचण्याची गरज नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आमचं जे यूट्यूब चॅनल आहे एज्युमॉल ऑफ, त्याला भेट द्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला असे स्टेट बोर्डसाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकावर आपण व्हिडिओ बनवतो. तो व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि त्यातून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये हा निश्चित फायदा होईल. त्यामुळं हा सविस्तर व्हिडिओ पहा आणि पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की अंदाज येईल की आपल्यासाठी येणाऱ्या ह्याच्यातले 3-4 प्रश्न हे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये आरामात तुम्हाला कव्हर करता येईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. असाच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, तोपर्यंत नमस्कार.